यांची माहिती आणि त्यांची स्वानुभूती जी आहे ती देणार आहेत। मी आपल्या उपाध्यक्षांना विनंती करते की त्यांनी जयंत कुलकर्णींना घेऊन मंचावरती यावं। हे पुस्तक घेतो तुला, इथलं पुस्तक घे। आपण आजच्या वक्त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया। आपण प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे दोन सूचना। पुढच्या बुधवारी म्हणजे 25 तारखेला आपल्याकडे कार्यक्रम आहे विद्यार्थी गुणगौरव। तर यासाठी आपण शाळातून आपल्या मुलून पूर्वच्या शाळेतून 10वी 12वीला जे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहेच। त्याचबरोबर आपण आपल्या सभासदांच्या नातवंडांचा किंवा त्यांची जर मुलं अजून काही शिकत असतील तर त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करतो। तर त्यासाठी आपण नावं मागवलेली आहेत। मला सांगायला थोडंसं हे वाटतं की फक्त आतापर्यंत 4 ते 5 नावं आपल्या सभासदांकडून आलेली आहेत। तर ज्यांची नातवंड किंवा मुलं असतील मग पोस्ट ग्रॅज्युएशन, मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं की पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असू देत, MBA झालेले असू दे, इंजिनियर झालेले असू दे, डॉक्टर असू दे, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असू दे, 10वी 12वी जे काही असेल तर त्यांनी आपल्या पाल्यांची नावं या ठिकाणी द्यावीत म्हणजे आपल्या कार्यक्रमाला व्यवस्थित शोभा येईल आणि त्याच्याबरोबर त्यांची मार्कलिस्ट असेल तरी चालणार आहे। पण बघा शक्यतो नावं लवकरात लवकर द्या। दुसरे एक म्हणजे मराठा मंडळतर्फे एक आपल्याला त्यांनी सांगितलंय की या ठिकाणी आमची अनाउन्समेंट करा। अजून कार्यक्रम त्यांचा उशिरा आहे, 6 जुलैला त्यांचा कार्यक्रम आहे। अवधा रंग एकची झाला, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कदाचित व्हॉट्सअपवर सगळ्यांना ते मला वाटतं मेसेज आलेले आहेत। 400 रुपये तिकीट आहे त्याचं आणि शेवटी त्याच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य शेवटी ते दिंडी काढणार आहेत आणि शरयू दाते, अभिषेक तेलंग वगैरे हे गायक कलाकार आहेत। तर त्यांनी ही अनाउन्समेंट या ठिकाणी करायला सांगितलेली होती। ज्यांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी जरूर ती तिकीटं घ्यायची आहेत। आता अजून एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सगळ्यांना, खरं म्हणजे मागच्या बुधवारी मी सांगितलीच होती
तर आपलेच एक सभासद म्हणजे आपल्याच परिवारातला एक सदस्य की आपले अनंत जोशी यांच्या काव्यसंग्रहाचं शनिवारी ठाण्यामध्ये प्रकाशन झालं। अतिशय सुरम्य असा तो सोहळा झालेला आहे आणि मावळतीचं शहाणपण हे त्यांच्या काव्यसंग्रहाचं नाव आहे। मी त्यांना या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करते की त्यांनी आमच्याकडून म्हणजे आपल्या संघाकडून एक छोटंसं कौतुक, छोटंसं अभिनंदन त्यांनी स्वीकारावं या ठिकाणी। खूप खूप अभिनंदन जोशी। आणि त्यांनी त्यांचा जो हा काव्यसंग्रह आहे मावळतीचं शहाणपण त्याच्या काही कॉपीज या ठिकाणी आणलेल्या आहेत। ज्यांना त्या कॉपीज घ्यायच्या असतील त्या पुस्तिकेची म्हणजे काव्यसंग्रहाची किंमत आहे 150, पण आपल्या सभासदांसाठी म्हणून त्यांनी ती 100 रुपये ठेवलेली आहे। कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांना ती पुस्तकं घ्यायचे, तो काव्यसंग्रह घ्यायचा आहे, त्यांनी जरूर जोशींकडून तो घ्यावा। आता आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाकडे वळूया। नर्मदा परिक्रमा। पुण्या कलखले गंगा, कुरुक्षेत्रे सरस्वती, ग्रामे यदिवारण्ये, पुण्या सर्वत्र नर्मदा। ही मंडळी अशी ही नर्मदा पुण्यसलीला रेवा अशी ही आहे। गंगा नदी खरं तर बघायला गेलं तर पापमोचनी म्हणून सर्व नद्यांमध्ये महत्वाची गणली जाते, महत्वाची मानली जातेच। पण असं असलं तरी परिक्रमा फक्त आणि फक्त नर्मदेचीच केली जाते। हिंदू संस्कृतीनुसार श्री मार्कंडेय ऋषींनी ही पहिल्यांदा परिक्रमा संपन्न केलेली आहे। साधारणतः 3500 किलोमीटरची ही परिक्रमा, तेवढं अंतर ते आहे। आणि एकही नदी न ओलांडता मार्कंडेय ऋषींनी ही परिक्रमा 45 वर्षात पूर्ण केली। आता 45 वर्ष ते काय सतत रात्रंदिवस चालत नव्हते, वर्ष ते एखाद्या काठावरती तपश्चर्या करत होते आणि त्या तपश्चर्याचं सगळं फलित हे इतकं नर्मदेला ती म्हणून ती इतकी पुण्य सलीला अशी बनलेली आहे। तर आणि म्हणूनच या परिक्रमेला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। नर्मदा परिक्रमा म्हणजे आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक अशी ती तपस्याच आहे। अहंकार मुक्तीसाठी ही खरं म्हटलं तर परिक्रमा केली जाते। आता हल्ली ही परिक्रमा जी आहे ती पायी चालत जरी केलं तरी साधारण मला वाटते 3.5 ते 4 महिने लागतात आणि बसने किंवा वाहनाने केली तर 15 ते 20 दिवसामध्ये ही परिक्रमा केली जाते। मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ही नर्मदा परिक्रमा केलेली असेल। तर याच नर्मदा परिक्रमेविषयी, नर्मदेविषयी अधिक माहिती आणि आपली स्वानुभूती सांगण्यासाठी श्री जयंत कुलकर्णी हे आपल्याकडं आलेले आहेत। मूळचे मुंबईचेच असलेले जयंत कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूशनमधून MBA देखील त्यांनी केलेलं आहे। आता MBA वगैरे आहे म्हटल्यानंतर खरं तर बहुराष्ट्रीय कंपनीतून उच्च पदावरती त्यांनी नोकरीही केलेली आहे, परंतु नर्मदा मैयेच्या प्रेमापोटी त्यांनी आपली नोकरी सोडली आणि परिक्रमा त्यांनी केलेली आहे। हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। सद्गुरु कृपेने ते मंत्र दीक्षा, सोहम दीक्षा आणि शक्तिपात दीक्षा यांनी अनुग्रहित आहेत। त्यांनी
21 डिसेंबर 2011ला ओंकारेश्वरला ज्याप्रमाणे सर्वच लोक करतात त्याप्रमाणे संकल्प, कन्यापूजन वगैरे जे जे काही विधी असतात ते सगळे विधी करून नर्मदा परिक्रमाला त्यांनी 21 डिसेंबर 2021ला सुरुवात केली आणि नर्मदा परिक्रमेला सुरुवात झाली त्यांच्या 23 एप्रिल 2022मध्ये त्यांची परिक्रमा पूर्ण झाली. या परिक्रमेत आलेल्या अनुभूतीवर त्यांनी नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती असे एक पुस्तकही लिहिलेलं आहे. नर्मदा मैया आणि सद्गुरू दत्तात्रेयांचा भक्तिप्रसाद हे त्यांच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य किंवा त्यांचा उद्देश त्यामागचा तो आहे. गेल्या 2 वर्षात त्यांनी आपली व्याख्यान सेवा कल्याण, पुणे, डोंबिवली येथील ज्येष्ठ नागरिक संघातून दिलेली आहे. त्याचप्रमाणे ठाणे, नरसोबावाडी, फलटण, औदुंबर, माणगाव इत्यादी ठिकाणही त्यांनी व्याख्यान सेवा केलेली आहे. साहजिकच अशा या ज्यांनी नर्मदा परिक्रमेलाच वाहून घेतलेलं आहे अशा या ज्येष्ठ वक्त्याचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वच नर्मदा प्रेमी उत्सुक आहोत. तेव्हा आता मी हा माईक आणि हा मंच त्यांच्याकडे सुपूर्द करते आणि आपली रजा घेते. हॅलो, आवाज येतोय ना? नमस्कार. ताईंनी अगोदरच परिचय करून दिला आहे, तरी पण सांगतो की माझं नाव जयंत कुलकर्णी आणि हा आपला ऋणानुबंध विरंगुळा ग्रुप. सहज त्यांना विचारलं की तुमच्या ग्रुपला किती वर्ष झाले, तर त्यांनी सांगितले साधारणतः 30 वर्ष 35 वर्ष झाले. 90 साली साधारणतः हा ग्रुप स्थापन केला गेला. आणि असं म्हणता येईल की हे बघा, ही जी व्याख्यान सेवा आपण जिथे जिथे करतो, तर ही व्याख्यान सेवा म्हणजे याचं आयोजन हे परमेश्वराने केलेलं असतं आणि कोणतरी निमित्त होतं बरं. तर आमचा रुयाचा मित्र शशिकांत जागीरदार हा घंटाळीला आला होता ठाण्यामध्ये आणि मग नंतर त्याने मला सांगितलं, अरे मला पण ठेवायचं आहे, मी आमच्या सगळ्या ग्रुपशी बोलतो वगैरे. त्याप्रमाणे या ताईंशी बोलणं झालं आणि असं म्हणता येईल की यांनी पण त्याला संमती दिली. तर सुरुवातीलाच मी तुमच्या या ताईंचा, सगळ्या ताईंचा, तुमच्या मान्यवर सगळ्या ज्येष्ठ लोकांचा, या विरंगुळा ग्रुपचा आभारी आहे. आपल्या सगळ्यांना अभिवादन करतो आणि आता नर्मदा परिक्रमेला त्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आता सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न विचारू इच्छितो. तुमच्यापैकी किती जणांनी नर्मदा परिक्रमा पायी केली आहे? त्यांनी हात वर करा. ठीक आहे. वाहनाने किती लोकांनी केलेली आहे? ठीक आहे, बऱ्यापैकी वाहनाने केली आहे. उत्तर वाहिनी किती लोकांनी केली आहे? अरे छान. तर आता आपण कसं आहे की नर्मदा परिक्रमा तर सर्वांना म्हणजे असं म्हणता येईल सर्वश्रुत आहे विषय आहे, पण तरी पण बहुतांशी काही जण असे आहेत की अजूनही त्यांना नर्मदा परिक्रमा काय आहे किंवा नर्मदा कोण आहे कदाचित त्याची पुसटशी कल्पना नसते. आणि तुम्हाला अनुभवाने सांगतो की जेव्हा आम्ही पण ही परिक्रमा म्हणजे सुरू केली वगैरे, तर त्यावेळी आम्हालाही असं काही फार मोठं माहिती नव्हतं बरं. तर या सगळ्याबद्दल थोडंसं आपण सांगू. मी तुम्हाला प्रस्तावना आपण थोडंफार माहिती देतो, ओळख देतो नर्मदेची, आणि मग आपण म्हणजे अगोदर मंगलाचरण म्हणून प्रस्तावना करू. त्याच्यानंतर ही नर्मदा कोण, तिची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमेचे प्रकार किती, नंतर परिक्रमेच्या ठिकाणी असणारी तीर्थक्षेत्रे किती. बहुतांश लोकांना तीर्थक्षेत्र माहितीच नसतात, तर त्या तीर्थक्षेत्रांची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याच्या किनारी असणारे जी मंदिरे आहे आणि जे साधू संत, जसं आपल्याला टेंबे स्वामी महाराज म्हणतो किंवा रंगावती स्वामी महाराज म्हणतो, त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. आणि त्याच्यानंतर परिक्रमेमध्ये मला भेटलेले जे सिद्धपुरुष आणि आलेल्या दैवी अनुभूती यावर आपण थोडासा प्रकाश टाकणार आहोत.
तर सुरुवातीला जरा मंगलाचरण म्हणतो आणि सुरुवात करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सजयति सिंदूरवदनो देवी यत्पादपङ्कज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति पापानां. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. नमः पुण्यजने देवी नमः सागरगामिनी नमोस्तु पापनिर्मोचने नमो देवी वरानने. नमोस्तु ते ऋषिवरसङ्घसेविते नमोस्तु ते त्रिनयनहरसुते नमोस्तु ते सुकृतवनसदावरे नमोस्तु ते सततं पवित्रपावनी. ॐ ह्रीं श्रीं नर्मदाय नमः. ॐ ह्रीं श्रीं नर्मदाय नमः. ॐ ह्रीं श्रीं नर्मदाय नमः. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर नर्मदेचा जयकार करूया. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. सुस्वागत तुमचं. आता जसं प्रस्तावना म्हटली तसं म्हटलं की नर्मदा परिक्रमा हा विषय बहुचर्चित आहे, पुष्कळ लोकांना माहिती आहे. पण महत्त्वाची गोष्ट जसं म्हटलं की बहुतांशी म्हणजे तुमच्या मनाला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा की तुम्हाला ही नर्मदा कोण हे माहिती होती का पूर्वी. जे एखाद्याला माहिती असेल तर तो भाग्यवान आणि असं म्हणता येईल की तो खरंच व्यवस्थित अभ्यास करून एखादी गोष्ट करतो. जसं आपण म्हणतो ना एखादी तीर्थयात्रा करणं, तर त्या तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी त्या स्थानाचं महत्त्व, त्या देवाचं महत्त्व जे काय असेल ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तसं ही नर्मदा कोण, हिची उत्पत्ती कशी झाली, मग हिच्या किनारी किती तीर्थ आहेत, मग ही परिक्रमा का करायची, कशासाठी करायची, यातून काय साध्य करायचं आहे, असे प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारले तर तुम्हाला असं लक्षात येईल, जे आम्हाला स्वतःला लक्षात आलं की आपल्याला याची काहीही उत्तरं माहीत नाही. म्हणजे याने केली त्याने केली पण आपण करतो बरं का. तर याच्यात कसं होतं, म्हणजे सुरुवातीला सगळ्यांनाच माहिती आहे जगन्नाथ कुंटे ज्यांचं पुस्तक आपण वाचलं, नर्मदे पुस्तक वाचलं आणि प्रत्येकाला प्रेरणा मिळाली. मग ज्याला त्याला वाटलं की मी परिक्रमेला जावं, ठीक. आता असं म्हणतात की परिक्रमेला जोपर्यंत मैयाचं बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण परिक्रमेला जात नाही. हे जरी वस्तुस्थिती म्हणजे खरी असली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की जोपर्यंत तुमची इच्छाशक्ती जागृत होत नाही तर देव कशाला बोलवेल हो तुम्हाला. तुमची इच्छाशक्ती जागृत नाही तर त्याला थोडी पडलं की तुम्ही या म्हणून. तर तुमची इच्छा असणं फार महत्वाचं आहे. ऐकायला येते. तर इच्छा असणं फारच महत्वाचं आहे. तर ते जसं मी म्हटलं की त्यामुळे ते एक प्रेरणास्थान असतं जगन्नाथ कुंटेजी यांचं पुस्तक. त्याच्यानंतर चितळ्यामयांचे आपण जे व्हिडिओ बघितले असतील, 18 व्हिडिओज आहेत, तर सगळ्यांनाही वाटलं, आम्हालाही वाटलं, आमचा ग्रुप म्हणाला की आपण जाऊ. पण जसं म्हटलं की आम्हाला काहीही माहीत नव्हतं. आमची पाठी कोरडी होती. म्हणजे ही नर्मदा कोण, तिची उत्पत्ती कशी झाली, त्या परिक्रमा का करायची वगैरे वगैरे बरं का. आता पुष्कळशे असे लोक आहेत उत्तरवाहिनीला पण जातात, कारण असं सांगितलं जातं की चालत जी परिक्रमा आहे 3500 किलोमीटर आपण पकडूया, तर त्या परिक्रमेचं पुण्य हे उत्तर वाहिनीची परिक्रमा केली तर मिळतं. आता सगळ्यात एक सारासार मॅथमॅटिकल सायंटिफिक विचार केला, कारण आपण सगळे सुशिक्षित आहोत, शिकलेले आहोत. विचार करा, शॉर्टकटमध्ये हे पुण्य जर कमवायचं असेल तर त्याला थोडंसं तप करावं लागतं, तप हे जोडीला लागतं.
पण बहुतांशी उत्तर वाहिनीला जाणारे लोक काय करतात, पहाटे 3 वाजता ते उठतात, आदल्या रात्री संकल्प करतात, पहाटे 3 वाजता आंघोळ करत नाही, कारण मैयाच्या किनारी मैयाच्या इकडे आंघोळ करायची असते, स्नान करायचं असतं, म्हणून 3 वाजता उठतात, निघतात, सगळी पूर्ण परिक्रमा 9 वाजेपर्यंत पूर्ण करतात. काही स्थानाला भेट देतात, काही स्थानाला भेट देत नाही, कारण त्यांना तीर्थक्षेत्रे माहीत नाही. आणि मग प्रत्येकजण आपापल्या स्थानाला जाण्यासाठी प्रस्थान करतो. म्हणजे कोणी मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा बघायला जातो, कोणी गरुडेश्वरला जातं, कोणी आणखी कुठे ठिकाणी जातं, बरं का. तर सांगायचं म्हणजे ही उत्तरवाहिनी परिक्रमा असो किंवा इव्हन चालत परिक्रमा लोक 70-70, 80-80 किलोमीटर पळत सुटतात. आता हे काय मॅरेथॉन नाही आहे, कोणी बक्षीस देत नाही, कुठलाही देव आपल्याला बक्षीस देत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर हे जे पळ सुटतात लोक ना, तर त्यांची परिक्रमा पूर्ण होण्याचं कारण कदाचित त्यांचं प्रारब्ध किंवा पूर्वसंचित असेल, पण ती परिक्रमा म्हणता येणार नाही, ते भ्रमण होतं. एक लक्षात घ्या, कारण परिक्रमा म्हटलं की काहीतरी अनुसंधान लागतं. आता थोडंसं आपण ही परिक्रमा का, कशासाठी वगैरे याच्याकरता थोडंसं म्हणतात ना फ्लॅशबॅक प्रमाणे आपण आपल्या भारताचा प्राचीन इतिहास पाहूया. आता सगळ्यांना माहितीच आहे की आपण फार पुण्यवान आहोत, आपण या भारतभूमीत जन्मलो. त्या भारताचा जर पूर्व इतिहास पाहिला तर आपल्याकडे जसं भगवंताने सांगितलंय की 4 युग होऊन गेली, बरोबर आहे. कृतयुग म्हणजे सत्ययुग होऊन गेलं, त्रेतायुग होऊन गेलं, द्वापार झालं आणि मग कलियुग. तर प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची साधना होते, बरं का. तर जसं श्रीमद भागवत जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला, किंवा देवी महात्म्य वाचलं असेल किंवा गुरुचक्र वाचलं असेल, तर प्रत्येक ग्रंथामध्ये या गोष्टी येतात की परमेश्वराने जेव्हा सृष्टीची उत्पत्ती केली, बरोबर आहे, भगवंताने जेव्हा सृष्टीची उत्पत्ती केली त्याच्यानंतर मग हे सगळे एक एक प्राणी जन्माला आले, एक एक वेगवेगळ्या प्रकारच्या सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केल्या. आणि मग मनु आणि शतरूपा वगैरे असे झाले. आणि मग त्यांच्यानंतर त्यांची जी पुढची पिढी झाली त्यांचे आपण असं म्हणता येईल की त्या पिढीशी आपण संलग्न आहोत. शाळेत मला तर आम्ही एकेकाळी शिकलो होतो की डार्विनचा सिद्धांत, माकडापासून माणूस झाला, ते सगळं चुकीचं आहे, तर त्यामुळे सगळं काढून टाका मनातून. तर आपण हे शतरूपा आणि मनु, तर यांचे आपण ऍक्च्युली यांच्याशी संलग्न आहोत, कारण त्यांच्यापासून जी पिढी निर्माण झाली त्या पिढीशी आपण कनेक्टेड आहोत. आता असे म्हणतात की भगवंताच्या निश्वासामधून 4 वेदांची उत्पत्ती झाली. तर एक लक्षात ठेवा, हिंदू संस्कृतीप्रमाणे सर्वात प्रथम सनातन म्हणजे कायम असणारा एक धर्म होता. त्या धर्माचं आचरण या वेदांमध्ये दिलं होतं. पण वेद काय, आपल्यासाठी धर्मग्रंथ आहे. तर त्या वेदांचं अध्ययन केल्यावर आपल्याला थोडी ज्ञानाची प्राप्ती होते, त्याप्रमाणे आपण कर्म करतो म्हणजे आचरण करतो, बरोबर आहे. आता हे सगळं आपण करतो तर त्याच्यात 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक लक्षात मी का हे सांगतोय की नर्मदा परिक्रमा करण्यापूर्वी थोडं आपलं फंडामेंटल गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. तर 3 गोष्टी तर प्रत्येकाला सर्वश्रुत असणारच. एक म्हणजे ज्ञान, दुसरं म्हणजे भक्ती आणि तिसरं म्हणजे वैराग्य. जर तुम्ही श्रीमद भगवद्गीता काढली तर तिथे कर्म दिलेले आहे, ज्ञान, भक्ती आणि कर्म, बरं का. तर या सगळ्यांचा संयोग असतो. आता तो कसा होणार, आता एखादं व्यक्ती म्हणेल ज्ञान म्हणजे काय. आता सुरुवातीला आपण जर बघितलं, आपण जेव्हा जन्माला येतो तर सर्वात प्रथम आपल्याला शब्दांची ओळख कोण करून देतं, आपली आई. म्हणजे तिथपासून आपल्याला ज्ञानाची सुरुवात होते. मग आपलं शालेय जीवन असतं, मग विविध विषयावर अभ्यास असतो, आपले जे सर मॅडम असतात ते आपल्याला सगळं शिकवतात आणि हळूहळू आपण ज्ञान प्राप्त करतो. आणि मग काय जे असेल ते पुढच्या डिग्र्या घेतो आपल्या भौतिक जगात ज्या पद्धतीने दिल्या त्याप्रमाणे. पण एखादा गुरु लागतो जो आध्यात्मिक तुम्हाला ज्ञान देऊ शकतो. आता हे काय होतं, सुरुवातीला म्हणजे आम्ही पण त्याला एक्सेप्शन नाही होत. जेव्हा आपण करिअर ओरिएंटेड असतो, खूप शिकतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, डॉक्टरेट करतो, बरं का, खूप चांगल्या कंपन्या पकडतो आणि आपण आपलं पूर्ण आपल्याला वाहून घेतो. मग तिथे अध्यात्म कशाने खातात याचा आपला काहीही संबंध येत नाही. कारण का, कारण आपल्यावर जो संस्कृतीचा पगडा झालेला असतो तो आपल्या पिढ्या आई वडिलांनी केलेले संस्कार, आजी आजोबांनी केलेले संस्कार. आणि नॉर्मली सगळेजण म्हणतातच
इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, म्हणजे तुमच्या आयुष्याचं काय म्हणतात ना की सार्थक झालं. किंवा एकेकाळी असं म्हणतात घर घेतलं, गाडी घेतली की सार्थक झालं. पण काही काळानंतर कळतं की याच्यात काहीही अर्थ नाही. आता सगळ्यांना माहिती आहे की आपल्याबरोबर काही येत नाही तरी माणूस संपत्ती जमा करतो, माणूस गाडी घोडे सगळ्या गोष्टीमध्ये अडकतो, सगळा संग्रह करतो, परिग्रह करतो. पण जेव्हा एखादा गुरु भेटतो तेव्हा त्याला कळतं की या सगळ्या गोष्टीतून मुक्तता असायला पाहिजे. त्यामुळे सर्वात महत्वाचं काय, जेव्हा या गोष्टीचं ज्ञान होतं, ज्ञान कशाचं व्हायला पाहिजे, तर ज्ञान सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, परमेश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान होण्यापूर्वी आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं अतिशय महत्वाचं आहे. कारण माणसाचा जन्म कशाला झाला, भगवंताने जन्म एवढा करता दिलेला आहे की तू का जन्माला आलास, तू कोण आहेस, बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तर त्यामुळे आपण कोण आहोत, आपण कशासाठी इथे आलो, आपल्याला काय करायचं आहे, हे जेव्हा आपला गुरु आपल्याला हे ज्ञान देतो तेव्हा आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं थोडंफार ज्ञान होतं किंवा ओळख होते. मग त्याला वेगळी बैठक लागते बरं का. दुसरी गोष्ट जसं म्हटलं की ती स्वरूप आत्मस्वरूप प्राप्त झालं किंवा त्याची ओळख झाली तर आपल्याला भगवंताचं स्वरूप कळतं. आणि स्वरूप कळलं की त्या त्या इष्ट देवतेबद्दल इच्छा निर्माण होते, ओढ निर्माण होते, ज्याला भक्ती म्हणतात. आणि मग ती भक्ती उच्चांक गाठला की माणसाला देवाच्या दर्शनाची तळमळ लागते आणि मग भगवंताचं तुम्हाला दर्शन होऊ शकतं. पण परत एक कंडिशन आहे, त्या भगवंताचं दर्शन होण्याकरता तुमच्यामध्ये वैराग्य नावाची गोष्ट यायला पाहिजे. आता वैराग्य म्हणजे काय फार मोठं असं नाही की अंगाला राख पासून बसणं किंवा हिमालयात निघून जाणं किंवा संन्यास घेणं, असा काहीही संबंध नाही. वैराग्य म्हणजे संसारात राहून कमळाप्रमाणे जसं पाणी त्याला अलिप्त असतं पाण्यापासून, तसं प्रत्येक गोष्टीपासून तुम्ही जर अलिप्त असाल, त्याच्यात आसक्ती नसेल, तुमचा मी माझं, मी म्हणजे अहंकार तो निघून गेला, माझं म्हणजे सर्व जे आसक्ती आहे ती निघून गेली, तर तुम्हाला ती वैराग्याची भावना प्राप्त होते आणि हळूहळू मन वैराग्याकडे झुकतं आणि अशा व्यक्तीला भगवंताचं दर्शन निश्चितच होतं. आता हे जसं सांगितलं ज्ञान भक्ती वैराग्य, आता हे सगळं प्राप्त व्हायचं, आता हे क्रमवार होतं, एक लक्षात घ्या. आता हे सगळं क्रमवार कसं होतं, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे आपली भारतभूमी काय, संतांची भूमी आहे, देवभूमी. इथे प्रत्यक्ष रामाने त्रेतायुगामध्ये अवतार घेतला होता, भगवंत कृष्णाने द्वापर युगामध्ये अवतार घेतला होता, त्याच्या पलीकडे परशुराम अवतार झाला, वामन अवतार झाला. श्रीमद भागवतात भगवंताचे 24 अवतार सांगितले. म्हणजे ही भगवंताची भूमी आहे, तशीच ही संतांची देखील भूमी आहे. तर असं म्हणतो आपण की आपल्या महाराष्ट्राला अलौकिक अशा संतांची परंपरा लाभली आहे. मग त्यात आपली माऊली आली, तुकाराम महाराज आले, एकनाथ महाराज आले, बरोबर आहे, जनाबाई आली, नंतर कबीर आला, सुखामेळा आला, लिस्ट मोठी आहे, भरपूर संत लाभले. आणि प्रत्येक संताने काय केलं, त्यांच्या वाङ्मयातून आपल्याला भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला, म्हणजे भगवंताची भक्ती कशी करायची. आणि प्रत्येक संताने आपल्याला शिकवलं की तुमच्या आत्मस्वरूपाची ओळख होणं हे फार महत्वाचं आहे. भगवंत राहिला बाजूला, त्याच्याकरता पंढरपूरला जायची जरूर नाही, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला किंवा स्वामी समर्थाचं दर्शन घ्यायला अक्कलकोटला जायची जरूर नाही, किंवा दत्तात्रय महाराजांचं दर्शन घ्यायला गाणगापूरला जायची जरूर नाही, का कुठेही जायची जरूर नाही. तुम्हाला सगळ्यांचं दर्शन इथे बसून होऊ शकतं, प्रोव्हायडेड तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाची ओळख झाली असेल. म्हणजे तुम्हाला जीवन कसं जगायचं हे याचा आदर्श संतांनी आपल्याला घालून दिला आहे, बरोबर. तसंच आपल्याकडे व्रतवैकल्य वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर सगळ्यांना माहिती आहे की माऊलींच्या आईचा सुवर्ण पिंपळाला सहस्त्र प्रदक्षिणा घालण्याचा नेम होता. आजकाल तर कोणी एक प्रदक्षिणा पण घालत नाही बरं का. तसं बघितलं तर आपल्या संस्कृतीनुसार औदुंबराला प्रदक्षिणा घालणं अतिशय पुण्यमय मानलं जातं. कारण गुरुक्षेत्रामध्ये म्हटलेलं आहे प्रत्यक्ष नरसिंह स्वामी महाराजांनी की औदुंबर ठिकाणी माझा वास असतो. अश्वत्थ वृक्षाला पण प्रदक्षिणा घातली जाते. भगवान विष्णूचा वास असतो, शिवाचा वास असतो, आपले 12 आदित्य असतात, सगळे ग्रह तिथे असतात, बरोबर, सगळ्यांचं स्थान तिथे आहे. त्यामुळे अश्वत्थ प्रदक्षिणा पण अतिशय पुण्यमय मानलं गेलेलं आहे. गुरुक्षेत्रामध्ये पण तो अध्याय आलेला आहे.
तर 40चा वाद्य जर काढला तुम्ही तर वंजा एक होती, तर तिला जो पुत्रप्राप्ती नव्हती तर तिला अश्वत्थाला प्रदक्षिणा करायला सांगितलेली बरं का. तर अशा सगळ्या व्रतवैकल्ये, दानधर्म आहे, तप आहे, या सगळ्या गोष्टी आहे. दुसऱ्या गोष्टी आपल्याला काय भगवंताने सांगितलंय, चराचरामध्ये मी व्यापून आहे. व्यापून म्हणजे सगळं त्याचं व्यापकत्व बघितलं तर पूर्ण चराचर सृष्टीमध्ये तो व्यापून आहे. म्हणजे आपण आपल्या चराचर सृष्टीमध्ये, मग तो पर्वत असो, नदी असो, डोंगर असो, इतर काही वृक्ष असो, सर्व प्राणी असो, सगळ्यामध्ये ईश्वर बघणं ही आपली संस्कृती आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जेव्हा तुम्ही ईश्वर बघता, प्रसादांमध्ये म्हटलंच आहे ना, भगवंतानी प्रसादांमध्ये म्हटलं आहे की परस्पराजडो मैत्र जीवांचे. अहो मैत्र जीवांचे कसं होणार, जेव्हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुम्ही तो परमेश्वर पाहाल तेव्हा तुम्ही त्यांच्याशी त्याचं तुमचं बॉन्डिंग होईल, नाही तर असं बॉन्डिंग होत नाही. तर हे सगळं भाव अंतःकरणात आणण्याकरता एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये प्रत्येकाला जावं लागतं, त्याच्याकरता मार्गदर्शन लागतं, त्याच्याकरता गुरु लागतो. नाहीतर तुमची पूर्वजन्माची पुण्यही असेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. एक लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी गुरु लागतो तसं नाही, तुम्ही गुरु मानू पण शकतात. स्वामी समर्थांना गुरु मानू शकतात, गजानन महाराजांना मानू शकतात, गोंदवलेकर महाराजांना मानू शकतात. कोणालाही गुरुस्थानी मानून तुम्ही तुमची साधना करू शकता. बरोबर आहे. तर आपल्या कलियुगामध्ये ते फार सुंदर सांगितले. आता जर तुम्ही पूर्वयुगात बघितलं तर सत्ययुगामध्ये म्हणजे कृतयुगामध्ये तपश्चर्या करायची. आता कलियुगात तपश्चर्या करणं शक्य नाही. द्वापार युगामध्ये यज्ञ करायचे, आता यज्ञ तर फारच कमी झाले. बरोबर आहे. तर असं जर बघितलं, त्रेतायुगामध्ये यज्ञ होते, द्वापारामध्ये कृष्णाचं सगळं गायन करायचे, कृष्णाच्या लीला गायचे वगैरे. कलियुगामध्ये काहीही होत नाही. तर कली असा आलेला आहे की ज्याने प्रत्येकाला मी आणि माझ्यामध्ये बांधून टाकले. तर भगवंताने खरं सांगितलं, या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाची काय गोष्ट दिली आहे, नाम संकीर्तन, नामस्मरण. गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामस्मरण करा, कसली इन्व्हेस्टमेंट लागत नाही. बरोबर आहे. तर नाम संकीर्तन तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या, जसं म्हटलं की दान धर्म केला, तीर्थयात्रा केल्या, बरं का. तर या सगळ्या गोष्टीने काय होतं, चित्ताला शुद्धता मिळते. आता यांनी ज्या सहस्त्र प्रदक्षिणा घालायच्या त्याचं कारण काय असं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, माणसाच्या मनाला एक शिस्त लागते. माणसाचं मन संयमी राहतं, मन कंट्रोल होतं. मनाला कंट्रोल करता येत नाही. आपण जर बघितलं, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरणाच्या 4 गोष्टी आहेत, ज्या 4 चोर मानल्या गेल्या आहेत, त्यांना जर कंट्रोल केलं तर तुम्ही वैराग्य प्राप्त केल्यासारखं असतं. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी करण्याकरता आपल्याला जे विधिवत सांगितलं शास्त्राप्रमाणे, या प्रत्येक वस्तूला आपण देव देवता मानतो, त्याचं पूजन करतो. तर आपण तसं नद्यांचं पण पूजन करतो. तर नद्यामध्ये आपल्या कुठल्या नद्या आल्या आहेत, 7 नद्या आल्या आहेत. आपण लहानपणापासून ऐकलं असेल, गंगेची, यमुनेची, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, जलस्मिन कुरु सन्निधा. आता हा श्लोक आपण ऐकला असेल. तर असं म्हणतात की त्यावेळी तो श्लोक म्हणून, तो उच्चारून जेव्हा तुम्ही अभिषेक करता तर सर्व नद्या, पवित्र नद्यांचं जल आपण घेतलेल्या त्या कमंडलूमध्ये, जलामध्ये समाविष्ट होतं आणि त्याचा अभिषेक आपण परमेश्वराला करतो. म्हणजे याचा अर्थ काय झालं, जसं आपण गोमाताला, गाईला गोमाता म्हणतो, तसं नद्यांना लोकमाता असं म्हटलंय. म्हणजे या नद्यांचं पूजन केलं पाहिजे. मग या नद्या कोण कोण आहेत, गंगा, जसं या ताईंनी सांगितलेले. गंगेमध्ये तर सगळ्यांना गंगा ही शिवते, सर्व शिवते. गंगेमध्ये काय, पाप धुतलं जातं. यमुना काय, भक्तीची आहे, भक्ती प्रेरित आहे. जे वृंदावन मथुराच्या इथे वाहते, प्रत्यक्ष भगवंताने यमुनेमध्येच कालिया नागाचा हे केलं होतं, दमन केलं होतं वगैरे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आपली हे आहे गोदावरी, जी त्र्यंबकेश्वर नाशिक जवळ आहे, जिथे कुंभमेळा भरतो वगैरे, जिथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक क्षेत्र आहे वगैरे. तर अशा अनेक नद्या आहेत ज्यांच्या अनेक असं म्हणता येईल की त्यांचं फार मोठं महत्व आहे. पण नर्मदा नदी ही आपण फार क्वचित ऐकलं असेल की तिचं काय महत्व आहे आणि तिची उत्पत्ती कशी झाली. आता आपण ते थोडंसं बघणार आहोत. ते काय बघणार आहोत, कारण नर्मदा कोण हे पहिलं कळलं पाहिजे. जसं एखाद्याने म्हटलं की मला अक्कलकोटला जायचंय, कोण आहे बाबा अक्कलकोटला, स्वामी समर्थ. कोण आहे स्वामी, जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत श्रद्धा होत नाही. आणि एक लक्षात घ्या, काही वेळा अनुभव येतो, अडीअडचणी भयंकर येतात, त्यावेळी आपल्याला कळतं की आपल्याला स्वामींनी तारलंय, मग आपण स्वामींच्या मागे लागतो.
लक्षात ठेवा, देवाकडे जर काही गोष्टी बहुतांशी प्रत्येक, म्हणजे मी पण एक्सेप्शन नाही आहे, आपल्यावर संकट आलं, काही प्रॉब्लेम आले की आपण देवाचा धावा करतो, मग अनुष्ठान करू, रामरक्षा म्हणू, काय काय म्हणणार, काय काय नाही विचारू नका. मग अंगारा काय लावू, अमुक काय लावू, पण प्रथम पूर्वीपासून आपला विश्वास नसतो. भगवंताला विश्वास अतिशय आवडतो. भगवंताला तुमची श्रद्धा चांगली असेल तर ती आवडतो. भगवंताला भाव अतिशय आवडतो. आपण देवळात जातो, दर्शन घेतो, थोड्या वेळ पण थांबत नाही. नर्मदा परिक्रमेमध्ये स्वतःला प्रश्न विचारा की आपण देवळामध्ये कुठल्या तीर्थस्थानी किती वेळ थांबलो, देवाच्या समोर किती वेळ बसलो, किती वेळ जपसाधना केली, किती वेळा अनुष्ठान केले, किती वेळा ग्रंथांचं पारायण केले. या गोष्टी जर केल्या नाही तर त्याचं काही पुण्य नाही. तुम्ही सगळ्यांनी अनेक ग्रंथ वाचले असतील, त्या सगळ्या ठिकाणी लिहिले आहे. जर तुम्ही जर आपण घरी स्नान करतो, संध्या करतो किंवा एखादं अनुष्ठान करतो किंवा जप करतो, तर हे जप याचं जे फळ आहे ते नदी किनारी जर केलं तर त्याचं फळ जास्त असतं. आणि ते हरी सान्निध्याने केलं किंवा तीर्थक्षेत्री केलं तर जास्त असतं. आणि हरी सान्निध्याने ते उच्चतम असतं. याचा अर्थ काय, त्या त्या स्थानाला जाऊन जर तीर्थयात्रा करायची असेल, तीर्थक्षेत्री जायचं असेल तर त्या त्या स्थानाला जाऊन थोडंसं भगवंताशी अनुसंधान बांधावंच पाहिजे. म्हणजे आपली उपासना करायला पाहिजे. उपासना म्हणजे काय, भगवंताच्या जवळ जाणं. नुसतं एखादा श्लोक म्हणणं किंवा स्तोत्र वाचणं नव्हे. ते एक लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. आणि या तीर्थयात्रा या रूढी सगळ्या चालत आलेल्या आहेत. तर आता आपण सर्वप्रथम पाहू की नर्मदा कोण. आता नर्मदेचा जर पूर्ण इतिहास काढायला गेला तर असं म्हणतात, जर तुम्ही जसं म्हटलं ग्रंथांचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर प्रत्येक ग्रंथात नैमिषारण्य नावाचं ठिकाण आहे. या नैमिषारण्यामध्ये ज्ञानसत्र चाललं होतं आणि 88,000 ऋषी जमले होते. आणि त्या ऋषींच्या मध्ये सूत होते आणि शौनकादी ऋषी होते. आता शौनक होते हे त्यांचे प्रमुख होते ऋषींचे. म्हणजे असं म्हणता येईल एखादा माणूस जसा रिप्रेझेंटेशन करतो तसं शौनक मुनी सगळ्या 88,000 ऋषींचं प्रतिनिधित्व करत होते. आणि सूत महाराज तिकडे आहे. आता सूत महाराज म्हणजे कोण, उग्रश्रवा बरं का, रोमहर्षण. तर हे म्हणजे व्यासांचे शिष्य. तर हे जेव्हा आले तेव्हा त्यांचं स्वागत केलं, त्यांचे पाद्यपूजा केली वगैरे. आणि मग त्यांना शौनकांनी प्रश्न विचारला, सूतांना प्रश्न विचारला. नीट ऐका. शौनकांनी सूतांना प्रश्न विचारला की ब्रह्माशी निगडीत असलेली सरस्वती आम्हाला माहिती आहे, विष्णूच्या चरणकमलातून निघालेली गंगा देखील आम्ही ऐकली आहे, पण भगवान शिवापासून उत्पन्न झालेली ही तिसरी नदी कोण. आणि मी असं ऐकलंय की ती अक्षय आहे. तर कृपया आम्हाला तुम्ही हिचा पूर्ण इतिहास सांगा. तर त्यावेळी सुतांनी सांगितलं, हाच प्रश्न युधिष्ठिराने मार्कंड मुनींना विचारला. तर जेव्हा पांडव हे वनवासात होते, विंध्याचल पर्वतामध्ये आले होते, तर त्यांनी मार्कंडेय मुनीचा आश्रम पाहिला. मार्कंडेय मुनीच्या आश्रमात गेले. मुनी त्यांचं आदरतिथ्य केलं. आणि जेव्हा ते बसले होते, जसं म्हणतात ना आपण, एक चर्चा चालते म्हणजे सत्संग चालतो. तर युधिष्ठिर राजाने हा प्रश्न विचारलेला की विष्णूच्या चरणकमलापासून निघालेली गंगा आम्हाला माहिती आहे, ब्रह्माशी निगडीत असलेली सरस्वती आम्हाला माहिती आहे, पण भगवान शिवापासून उत्पन्न झालेली ही तिसरी नदी कोण, जिच्या किनारी अनेक तीर्थक्षेत्र आहेत, जी अक्षय आहे, अशी नदी कोण, याचा आम्हाला कृपया सविस्तर याचं वर्णन करा. आणि त्यांनी त्याची स्तुती केली. आणि मार्कंडेय मुनींना म्हणाले ते की तुम्ही भगवान शिवांचे कृपांकित आहात. जसं त्यांनी सांगितलं की मार्कंडेय मुनींनी या नर्मदेची परिक्रमा केली. ती परिक्रमा ग्रंथानुसार त्याला 27 वर्ष लागली. आणि त्या 27 वर्षामध्ये 999 उपनद्या न ओलांडता त्यांनी ही परिक्रमा केली, असं शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे. तर हा मार्कंडेय मुनीने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा युधिष्ठिर अजून हे पण म्हणाला की आपण भगवान शिवाची कृपांकित आहात, चिरंजीव आहात आणि 7 कल्पांचा क्षय आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलाय, तर कृपया आपण त्या कल्पांचे पण आम्हाला वर्णन करा. तर सूत शौनकांना सांगतात की मार्कंडेय मुनींनी युधिष्ठिर राजाला काय सांगितलं ते नीट ऐका. तुम्ही पण याचा कान देऊन जरा ऐका. तर इथे
मार्कंडेय मुनी म्हणाले की पूर्वी भगवान शिवाने विंध्याचल पर्वतावर जनकल्याणासाठी लोककल्याणासाठी उग्र तपश्चर्या केली आणि त्यांच्या अंगातून पूर्णपणे स्वेद वाहू लागला. त्यांचं पूर्ण शरीर तापलं, स्वेद वाहू लागला. स्वेद म्हणजे घाम. आणि त्या स्वेदातून एक सरिता निर्माण झाली, म्हणजे छोटीशी नदी निर्माण झाली. आणि त्या सरिताने बालक रूपात, एका बालिकेच्या रूपात ती प्रगट झाली. आणि त्या बालिकेने जवळजवळ असं म्हणतात सहस्त्र वर्ष भगवान शिवाची आराधना केली, तपश्चर्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले, शिव आणि उमा प्रसन्न झाले. आणि तिला विचारलं की बालिके, तू एवढं कठोर तपश्चर्या का करतेस, तुला काय पाहिजे? तर त्यावेळी तिने काही वर मागितले. ऐकायला येत आहे ना सगळ्यांना? तर तिने वर मागितले. त्यापैकी तिने सांगितलं की जशी गंगा पृथ्वीवर सगळीकडे प्रसिद्ध आहे, तसंच मी दक्षिण गंगा या नावाने प्रसिद्ध व्हावं. त्याच्यानंतर तिने सांगितलं की 7 कल्पांचा जरी क्षय झाला तरी माझा क्षय होऊ नये. आता भगवान शिवाने सांगितलं असं होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर भगवंताच्या हातात आहे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती म्हणजे पालन आणि लय म्हणजे विनाश. हे भगवंत करतो. जसं माऊलीने म्हटले, जे जे उपजे ते ते नासे, जे जे उपजे ते ते नासे, नासे ते पुनरती दिसे, ऐसे घटिका यंत्र हे. तर हे चक्र चालू राहतं. त्यामुळे अमरत्व कुणालाही दिलं जात नाही. ब्रह्मदेवाची पण उपासना रावणाने केली होती, हिरण्यकशिपूने केली होती, त्यांना पण अमरत्व मिळालं नाही. मग हे अमरत्व कोणाला मिळत नाही? सगुण रूपात मिळत नाही, निर्गुण रूपात मिळतं. मग तिला निर्गुण रूपात हे अमरत्व दिलं. आता तिचं रूप काय? जलरूप. पंचमहाभूतापैकी आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी, त्यापैकी आप जल रूप तिचं आहे. तर तिला ते प्राप्त झालं. आणि असं म्हणता येईल की 7 कल्पांचा क्षय झाला तरीही अक्षय राहतो. पण तिने अनेक वरदान मागून घेतले. जसं म्हणतात की गंगेच्या 1 वेळच्या स्नानाने, यमुनेच्या 7 दिवस स्नानाने आणि सरस्वतीच्या 3 दिवस स्नानाने तुमचे त्रिविध ताप नाहीसे होतात. तर माझ्या केवळ दर्शनाने हे त्रिविध ताप नाहीसे व्हावे. आता त्रिविध ताप कुठले? आध्यात्मिक, आदिभौतिक आणि दैविक, अधिदैविक. आता आध्यात्मिक म्हणजे काय? आपल्या पुनसंचित आणि प्रारब्धाप्रमाणे आपल्याला ज्या काही व्याधी होतात, जे काही शरीराचे त्रास होतात, त्याला आध्यात्मिक ताप असं म्हटलंय. आदिभौतिक म्हणजे बाहेरच्या लोकांपासून, प्राण्यांपासून, इतर गोष्टींपासून जो ताप होतो त्याला आदिभौतिक म्हटलंय. आणि आदिदैविक म्हणजे निसर्गाचा कोप झाला, म्हणजे प्रलय होणं, अतिवृष्टी होणं, किंवा आपण करोनाचे एक्झाम्पल घेऊ शकतो, बरोबर आहे. ते आदिदैविक ताप झाले. त्या तिन्ही तापांचा नाश केला तो तर नर्मदेच्या दर्शनाने. अजून एक असं म्हटलंय, म्हणजे आपण ते मी नंतर सांगतो वाटल्यास. ठीक आहे, आता सांगतो. असं म्हणतात की गंगा स्नाने, यमुना पाने आणि नर्मदा दर्शने. म्हणजे गंगेच्या 1 वेळच्या स्नानाने, यमुनेचं जलपान केल्याने आणि नर्मदेच्या केवळ दर्शनाने हे त्रिविध ताप नाहीसे होतं, बरं का. आणि तिने अनेक असे वर मागितले की तुम्ही माझ्यामध्ये स्थित व्हा, माझ्यातील प्रत्येक कंकर म्हणजे दगड हा शंकर हो. तर त्यामुळे तिच्या जर तुम्ही नर्मदेच्या किनारे गेलात तर तुम्हाला तिथे तांबडे गणपती मिळतील, तुम्हाला शिवलिंग मिळेल, तुम्हाला शालिग्राम मिळतील. मग त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत आहे. तुम्ही देवघरात आणून त्याची पूजा करू शकता. तर प्रत्येक कंकर शंकर हा वरदान घेतला तिने. आणि तिने सांगितलं की तुम्ही माझ्यामध्ये स्थित व्हा आणि माझ्या ठिकाणी ज्याला मृत्यू येईल तो शिव लोकाला प्राप्त होईल. तर भगवान शिवाने सगळे तिला वरदान दिले. आणि असं म्हणतात की तिच्या उत्तर तटावर विष्णू, ब्रह्मा आणि सर्व देव देवता वास करतात. आणि दक्षिण तटावर प्रत्यक्ष शिव आपल्या गणांसहित, पितरांसहित तिथे वास करतो. आणि शिव हा तिच्या जलामध्ये देखील स्थित आहे. म्हणून नर्मदेच्या किनारी दक्षिण तटावर जर तुम्ही कधी परिक्रमा केली, मग ती वाहनाने असो, उत्तरवाहिनी असो किंवा पायी असो, तर तुम्ही जर पिंडदान, श्राद्ध विधी वगैरे दक्षिण तटावर केल्या तर एक लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांना गती मिळते. आणि उत्तर तटावर तुम्ही सगळी शुभ कार्य करू शकता. तर असं सगळं वरदान प्राप्त झालंय. अजूनही असं एक सांगितलं गेलंय की शिवाच्या आणि पार्वतीच्या दोघांच्या स्वेदामधून
परमेश्वराने अशी एक बालिका निर्माण केली जी अतिशय दिसायला सुंदर होती. तिचे नेत्र हे कमलदलप्रमाणे होते आणि ती इतकी सुंदर होती की तिने सगळ्यांना मोहित केलं. म्हणजे देव, राक्षस, किन्नर सगळ्या तिच्या मागे लागले. सगळे भगवान शिवाकडे गेले आणि शिवाने सांगितलं की आम्हाला तिची प्राप्ती करून घ्यायची आहे. तर शिवाने सांगितलं जो कोणी तिला प्राप्त करेल, जो कोणी तिला म्हणजे धरून आणेल त्याला ती अर्पित करेल. पण ती कुणाच्याही हाती आलेली शतयोजने दूर जायची, गुप्त व्हायची. मग शेवटी भगवान शिवाने तिला अरबी समुद्राला अर्पित केला असं शास्त्रामध्ये सांगितलं. अजून असं सांगितलं जातं त्यावेळी पृथ्वीवर खूप हाहाकार माजला होता, दुष्काळ माजला होता. तर हिला म्हणजे कोणाला नर्मदेला पृथ्वीवर पाठवण्यासाठी देवदेवतांनी प्रार्थना केली. आणि मग असं झालं की हिचा वेग कोण सहन करणार. तर त्यावेळी विंध्याचलचा मुलगा मेकल पर्वत पुढे आला. त्याने तिला आपल्या मस्तकावर धारण केलं आणि अशा रीतीने ती पृथ्वीवर अवतरित झाली. म्हणून तिला मेकल कन्या, रेवा, मंदाकिनी अशा 15 नावांनी संबोधलं जातं. आता थोडक्यात म्हणजे नर्मदा कोण, ही शिवाची पुत्री आहे हे तुम्हाला कळलं. ही अक्षय आहे, बरोबर आहे, आणि ही वैराग्याची देवता आहे. आता नर्मदा कोण कळलं, नर्मदेची उत्पत्ती कशी झाली ते कळलं. आता नर्मदेचे परिक्रमेचे प्रकार काय असतात ते म्हणतात बघू. आता परिक्रमेचे प्रकार बघितले तर साधारण परिक्रमेचे प्रकार असे आहेत. जसं आपण म्हणतो परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. आता प्रदक्षिणा आणि परिक्रमामध्ये फरक काय आहे. प्रदक्षिणा म्हणजे आपण म्हणतो ज्या स्थानापासून सुरुवात करतो त्या स्थानाला फिरून परत येतो. आता गुरुचरित्रात सांगितलेले आहे की प्रदक्षिणा करताना जशी एखादी गर्भिणी स्त्री किंवा उदक कुंभ घेऊन जाणारी स्त्री जशी चालते मंद गतीने, जशी प्रदक्षिणा करते, अशा प्रदक्षिणा आश्वस्त वृक्षाला करायच्या असतात, औदुंबर वृक्षाला करायच्या असतात. तर अशी प्रदक्षिणा करायला पाहिजे. तर अशी प्रदक्षिणा केली तर परिक्रमा 8-10 वर्ष लागतील, बरोबर आहे. तर ते प्रदक्षिणेमध्ये ठीक आहे, पण सांगायचा उद्देश काय, परिक्रमेमध्ये पळ सुटू नका. मंद गतीने चाला. म्हणजे 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर चाला. भले तुम्हाला 5 महिने लागो, 6 महिने लागो, पण परमेश्वराचं नामस्मरण करत चला, अनुसंधान बांधा, हा सांगायचा उद्देश आहे, बरं का. तर हे परिक्रमेचे प्रकार असे आहेत. आता ही परिक्रमा आहे. समजा ओंकारेश्वर पण आपण सुरू केली तर ओंकारेश्वर सुरू करून दक्षिण तटावरून विमलेश्वरला येतो आपण. विमलेश्वरला समुद्राने, अरबी समुद्राने, बोटीने आपण उत्तर तटावर येतो मिठी तलाईला. तिथून आपण अमरकंटकला येतो. अमरकंटकवरनं परत आपण माईका बघायला येतो. माईका बघत परत ओंकारेश्वरला येतो. ही आपली नेहमीची प्रदक्षिणासारखी परिक्रमा. दुसरी परिक्रमा आहे ती सोमसूत्री. जशी शिवाला आपण अर्धी परिक्रमा घालतो तशी सोमसूत्री परिक्रमा. म्हणजे समजा दक्षिण तट अमरकंटकला चालू केलं तर आपण येणार विमलेश्वरला, विमलेश्वरनं परत अमरकंटक. उत्तर तटला आपण चालू केलं अमरकंटक ते माहिती बघूया, माहिती बघूया ते परत अमरकंटक. ही झाली सोमसूत्री म्हणजे अर्धी परिक्रमा. तिसरी हनुमंत परिक्रमा कोणीच करत नाही. हनुमंतासारखं उड्या मारत्या दक्षिण तट उत्तर तट, दक्षिण तट उत्तर तट करून, बरं का. आता हे झाले परिक्रमेचे प्रकार. आता ही परिक्रमा कोणी केली तर त्यांनी सांगितले मार्कंडेय मुनींनी ही सर्वात प्रथम परिक्रमा केली. पण सर्वात प्रथम लक्षात घ्या, हे जे नर्मदा पुराण आहे हे कोणी लिहिलं, हे व्यासाने लिहिलं. महर्षी व्यास जे विष्णूंचा अवतार मानला जातो, ते या व्यासाने जे पुराण लिहिलं ते स्कंद पुराण आहे. आता स्कंद पुराणामध्ये जो अवंतिका म्हणजे रेवाखंड आहे, त्या रेवाखंडामधला जो भाग आहे तो त्याला नर्मदा पुराण असं म्हणतात. त्यात नर्मदेची स्तुती आहे, नर्मदेची सगळी गोष्ट, तीर्थाची माहिती दिली आहे, नर्मदेची माहिती दिली आहे, उत्पत्ती दिली आहे वगैरे वगैरे. तर या रेवाखंडाप्रमाणे याच्याप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर हे सगळं व्यासाने लिहिलेलं आहे. तर त्याच्यात ज्या पद्धतीने शास्त्रानुसार कशी परिक्रमा करायची ते सांगितलेले आहे. तर परिक्रमा ही शास्त्रानुसार म्हटली तर 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची. आता जे कोण नोकरी करणार आहे, बिझनेस करणार आहे, त्यांना तर 3 वर्ष 3 महिने 13 दिवस जमत नाही. 60व्यानंतर आपण जर म्हटलं हे करू तर अंगात तेवढी ताकद पाहिजे, बरोबर. शरीर साथ दिलं नाही तर काहीच उपयोग नाही. एक लक्षात ठेवा, ही परिक्रमा काही वाचिक आणि मानसिक तप आहे. काही तप म्हणजे आपण पुस्तक वाचून किंवा व्हिडिओ बघून परिक्रमेचा अंदाज बांधू शकत नाही. काही परिक्रमेमध्ये प्रत्येक प्रकारचे टेरेन्स मिळतात.
म्हणजे तुम्ही नर्मदेच्या किनाऱ्यावरून चालतात, तुम्ही शेतातून चालतात, तुम्ही वाळूतून चालतात, किती वेळा तुम्ही घसरतात, पडतात, चिखलातून चालतात, नंतर तुम्ही डांबरी रस्त्याने चालतात, हायवेने चालतात, तुम्ही डोंगर दऱ्यातून चालतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे टेरेन आहे. त्यामुळे तुमच्या शारीरिक तुमची क्षमता नसेल त्या माणसाने पायी परिक्रमा करायची नाही, मग त्याने वाहनाने परिक्रमा करायची. फक्त अनुसंधान ठेवायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि नाही जमलं तर उत्तरवाहिनी करायची, पण तरी अनुसंधान ठेवायचं. आता हा झाला हे. दुसरी गोष्टी परिक्रमा कोणी केली, जसं म्हटलं मार्कंडेय मुनींनी केली, तसंच अनेक देवदेवतांनी केलेली परिक्रमा आहे, बरोबर आहे. तर आपल्याकडे जे परिक्रमा सांगायला गेले ते संतांच्या मध्ये कोणी केलेली आहे? प्रत्यक्ष रंगाजो स्वामी महाराजांनी परिक्रमा केलेली आहे. 108 दिवसात परिक्रमा केलेली आहे त्यांनी. त्याच्यानंतर बघितलं तर स्वामी समर्थांनी बिडकर महाराजांना ही परिक्रमा करायला सांगितलं. आता बिडकर महाराज असं म्हणतात की पूर्ण राज ऐश्वर उपभोगत होते. तर देहाची क्षुद्रता काय असते हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, आता देहाची क्षुद्रता म्हणजे आपण स्वतःला फार शहाणे समजतो, अहंकार असतो. अरे किती चालायचं, 25 किलोमीटर, मी 50 किलोमीटर चालतो, 5 किलोमीटरमध्ये धाप लागते त्याला. लक्षात घ्या, परिक्रमात तप आहे. प्रत्येक ठिकाणी खाणं पिणं हे नाही, सगळे नियमाचं पालन केलं, शास्त्रानुसार पालन केलं तर तुम्हाला लक्षात येईल ही एक तपश्चर्या आहे. तर त्यामुळे हे कठीण आहे व्रत. तर या कठीण व्रत हे घ्यायला पाहिजे, तर हे त्यांना कळावं म्हणून बिडकर महाराजांना स्वामी समर्थांनी परिक्रमा करायला सांगितली. आणि असं म्हणतात की त्यांनी परिक्रमा केली आणि मध्येच त्यांना असं कळलं की स्वामी समर्थांनी देह ठेवला. तर त्याला खूप वाईट वाटलं. पण स्वामी समर्थांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं, सगळं दर्शन दिलं आणि सांगितलं हम गयानी अभी भी जिंदा आहे. आता हे सांगण्याचा उद्देश काय आहे? जेव्हा स्वामी समर्थ सांगतात मी परिक्रमा कर, स्वामी समर्थांनी स्वतः तिथे पूर्ण भ्रमण केलेलं आहे बरं का. पूर्ण सगळी नर्मदा आणि सगळा अख्खा देश त्यांनी पण पालथा घातला आहे. तर लक्षात घ्या, हे सांगण्याचा हेतू हा आहे की माणसाला पूर्ण चराचर सृष्टी काय आहे, प्रत्येक मानव काय आहे, प्रत्येक सृष्टीमध्ये भगवंत आहे, त्याचा आभास व्हावा किंवा त्याची साक्ष पटावी याकरता ही परिक्रमा दिलेली. बरं का, तुम्हाला वैराग्य प्राप्त व्हावं म्हणून ही परिक्रमा दिलेली असते. तर हे बिडकर महाराजांनी केल्या. अजून सच्चिदानंद महाराज आहेत, रामचंद्र कानेरे, त्यांनी सोमसूत्री परिक्रमा 3 वेळा त्यांनी केलेली आहे. आणि मग नंतर मामा देशपांड्यांनी केली आहे, तारणेकर महाराजांनी केली आहे, आपले तोंडेस्वामी महाराजांनी केली आहे. आता तुम्ही जर भालूला गेला असेल तर आपले प्रतापराव महाराजांनी केली. तसं अनेक लोकांनी या परिक्रमा केलेल्या आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे मोठमोठ्या साधू संतांनी या परिक्रमा केलेली आहे बरं का. आता हे परिक्रमा का करायची, कशासाठी करायची, थोडंसं आपण महत्त्व बघू. असं काहींनी एक श्लोक वाचून सांगितलं होता. म्हणजे त्यांनी म्हटलं होतं की पुण्याकंठली गंगा, बरं, कुरुक्षेत्रे सरस्वती. त्याचा अर्थ काय? त्याचं म्हणणं काय, गंगा ही काशीला काय महत्त्व प्राप्त झालं आहे. कणखल हरिद्वार काशी ही गंगेच्या किनारी आहे. ती तीर्थक्षेत्र का झाली, ती तिकडे उत्तरवाहिनी झालेली आहे म्हणून तिला त्याचं स्थान, महत्त्वाचं स्थान आलं. आणि गंगा ही माणसाची पाप धुते, बरं, पापाचं क्षालन करते म्हणून तिचं महत्त्व आहे. कुरुक्षेत्र सरस्वती, सरस्वतीला पण तेवढंच महत्त्व प्राप्त झालं आहे. पण नर्मदेचं महत्त्व कसं सांगितले, आता लक्षात घ्या, गंगेला एक बाउंड्री घातलेली आहे, सरस्वतीला एक बाउंड्री आहे. नर्मदाला कुठेही वाहिली ती, म्हणजे ती गावातून वाव किंवा शहरातून वावो, जंगलातून वावो, त्या कुठल्याही प्रदेशातून वावो, प्रत्येक प्रदेश ती पुण्यमय करते. काही लक्षात ठेवा, फार महत्वाचं. आणि असं सांगितलं जातं. आता तुम्ही जर भौगोलिक अनेक कारण आहेत, भौगोलिक कारण आहेत. एक भौगोलिक कारण सांगतो. जसं म्हटलं की या नर्मदेचा उगम कुठे झाला, अमरकंटकमध्ये झाला. जिथे नर्मदा कुंड आहे तिथे तिचा उगम झाला. आणि तिने एका छोट्याशा धारेत ती येते, मग कपिलधाराला येते. जर तुम्ही गेला असाल तर कपिलधारा पाहिली असेल. तिथे प्रत्यक्ष कपिल मुनीने तपश्चर्या केलेली आहे. आणि असं म्हणतात, शंकर पार्वतीने स्नान केलं तर पार्वतीचं वस्त्र जेव्हा दासींनी पिळलं तर त्याच्यातनं जे भुऱ्या रंगाचं पाणी निघालं त्याला कपिल नदी म्हणतात. जे त्या ठिकाणी निघालं ती नदी आपल्या नर्मदा नदीला मिळाली आणि ते जे क्षेत्र झालं ते तीर्थक्षेत्र झालं. त्याला कपिलधारा असं म्हणतात. त्या कपिलधारा अमरकंटकला जाताना 8 किलोमीटरचं जंगल लागतं. तिथे तुम्हाला कपिल मुनींचा आश्रम आहे आणि दुर्वासुसींची गुफा पण आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. तर ही अशी छोट्याशा धारात येते. मग ती कपिलधारा रूप धारण करते आणि हळूहळू असं म्हणतात की महाकाय रूप धारण करून ती जबलपूरला, तुम्ही जर वेडाघाटला गेला असाल तर तो तिचं जो रूप बघत असेल तर महाकाय रूप आहे. आणि सर्वात शेवटी ती
अरबी समुद्राला जाऊन मिळते बरं खंबाटकीमध्ये. तर या सगळ्या असं आहे भौगोलिकदृष्ट्या जर बघितलं तर. दुसरी गोष्ट असं सांगितलं जातं की नर्मदेच्या पाण्यात जे दगड आहेत त्याचे अजूनही गुणधर्म आपल्या शास्त्रज्ञांनी शोधले तर प्रत्येक गुणधर्म त्याचे आहेत. म्हणजे काय, नर्मदेचं जल तर अतिशय सुंदर आहे, अमृत तुल्य आहे. आम्ही स्वतः बिस्लरी पाणी प्यायलो, हामशाचं पाणी प्यायलो आणि नर्मदेचं पाणी प्यायलो. आणि लक्षात आलं घरी आल्यानंतर पण आपलं फिल्टरचं पाणी प्यायलं त्याच्यापेक्षा नर्मदेचं पाणी अतिशय शुद्ध आणि सुंदर अगदी. म्हणजे तुम्हाला असं वाटणार पण. आणि प्यायल्यानंतर एक वेगळी चेतना निर्माण होते, लक्षात घ्या. तर असा या सगळ्या गोष्टी आहेत. तर या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे नर्मदेचे हे महत्त्व सांगितले. दुसरी गोष्ट काय सांगितली, प्रत्यक्ष व्यासांनी जे काही स्कंद पुराणामध्ये लिहिलेलं आहे तर मार्कंडेय मुनींनी युधिष्ठिर राजाला सांगितलंय जर तुम्ही नर्मदेचं जल जर प्राशन केलं तर असं म्हणतात की तुम्हाला धनाची प्राप्ती होते. आता असं म्हणतं की सगळेजण जलपान करायला जाणार, असं नाही बरं का. धनाची प्राप्ती होते पण ती वैराग्याची देवता असल्याने तुम्हाला त्या मोहात टाकत नाही, पण ती तुमच्याकडनं दान धर्म करून घेते. आणि असं म्हणता येईल जसं आपण म्हणतात अन्नदान सेवा किंवा ज्ञानदान सेवा उच्च मानली जाते आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला उद्या मोक्ष मिळाला चांगली गोष्ट आहे. नाही मिळाला मोक्ष तर पुढचा जन्म तुम्हाला उच्च कुळात मिळतो, परत धनाची प्राप्ती होते आणि पुन्हा तुम्हाला वैराग्याची प्राप्ती राहते बरं का. अशी वैराग्याची देवता आहे. जर तुम्ही नर्मदा परिक्रमेला जाणारे लोक बघितले इव्हन उत्तर वाहिनीला प्रत्येक जण नर्मदेकडे काही ना काही मागतो. कित्येक लोक 3 वेळा परिक्रमा करतात पायी, काही 11 वेळा करतात, काय असेल ते. एक लक्षात ठेवा, नर्मदेची 1 वेळ परिक्रमा केल्यानंतर, पायी परिक्रमा केल्यानंतर तुमच्यामध्ये जर परिवर्तन आलं नाही तर तुम्ही 11 वेळा करा नाही तर 21 वेळा करा, त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे तुम्ही उद्या 108 सत्यनारायण जरी घातले तर ते मेकॅनिकल होणार, भगवंताला ते जात नाही, तुम्हाला त्या फळाची प्राप्ती मिळणार, फळ संपणार. लक्षात ठेवा, आपलं पुण्य मिळालं की आपण स्वर्गात जातो, अप्सरा बिप्सरा सगळ्या गोष्टी बघतो आणि फळ संपलं की सगळं तर खाली. त्यामुळे विष्णू लोकात जायचं असेल, गोड लोकात जायचं असेल बरं का, त्याकरता निष्काम तुम्हाला सर्व कर्म करावं लागतं. भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितले अर्जुनाला, अगदी सांख्ययोगापासून त्याच्या विषादयोगापासून बघितलं तो मोक्षयोगापर्यंत नेलेले त्याला सगळ्या गोष्टी सांगितले. आत्मस्वरूपाची ओळख करून दिली, आत्मज्ञानाची ओळख करून दिली, म्हणून तो युद्धाला उभा राहिला. बरोबर आहे. तसं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होणं जरुरी आहे. लक्षात ठेवा, कुठलीही तीर्थयात्रा करा, परिक्रमा करा, त्याच्यापूर्वी ही ज्ञानाची प्राप्ती पाहिजे. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, त्याचा भक्तीमध्ये रूपांतर पाहिजे. भक्तीचं रूपांतर तुमच्या कर्मामध्ये म्हणजे आचरणामध्ये पाहिजे आणि लोकांनी समजायला पाहिजे हा माणूस आहे, याला कशाची आसक्ती नाही. एक लक्षात ठेवा, अहंकार नाही. अहंकार काय ठेवायचा, बरोबर आहे. पण आपलं दुर्दैव का असतं ना तिथं, आपण एक ठराविक वेळ झाल्यानंतर या गोष्टीमध्ये पडतो. खरं म्हणजे पूर्वीपासूनच पडायला पाहिजे, पण एक लक्षात ठेवा काही हरकत नाही, अजूनही उशीर झालेला नाही. पण प्रत्येक गोष्ट ही भगवंताचं नियोजन असतं. कुठल्या वयात काय करायचं एक लक्षात ठेवा. कुठल्याही वयात सगळेच आपण काय आधी जगद्गुरू शंकराचार्य नाही आहोत की 8व्या वर्षी उठले आणि गुरुच्या शोधात गेले. आपण कोणाच्याही शोधात जात नाही, बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. थोडीशी तुम्हाला ती गोष्ट माहिती असते. आता नर्मदा अष्टक स्तोत्राची रचना कशी झाली कोणी जाणून घेतले, आम्ही जाणून घेतलं नाही, नंतर जाणून घेतलं. नर्मदा अष्टक स्तोत्राची रचना कशी झाली तुम्हाला काही लोकांना माहिती असेल. आधी जगद्गुरू शंकराचार्य जेव्हा ते गुरुच्या शोधात गेले आणि जेव्हा ते आपल्या ओंकारच्या जवळ आले आणि त्यांना लक्षात आलं की आपले गोविंद पाहत एका गोविंद बसले, तर त्यावेळी अतिवृष्टी झाली आणि नर्मदेला पूर आला आणि त्यांना चिंता पडली की माझ्या गुरूंचं काय होईल, समाधीस्थ अवस्थेत असलेले माझ्या गुरूंचं काय होईल, एवढी चिंता पडली. म्हणून त्यांनी काय केलं, आपला कमंडलू गुहेच्या तोंडाशी ठेवला आणि नर्मदेची स्तुती केली. नर्मदेची स्तुती स्तोत्र रचना जी त्यांनी केली ती स्तुती स्तोत्र रचना म्हणजे नर्मदा अष्टक. आणि त्या नर्मदा अष्टकाने नर्मदा मैया प्रसन्न झाली आणि असं म्हणतात ते प्रवाहाचं पाणी त्यांच्या कमंडलूमध्ये शिरलं आणि तिथून ते हळूहळू पातळी त्याची कमी झाली. आणि मग हे आतमध्ये गेले आणि समाधीस्थ होते. जेव्हा त्यांनी डोळे उघडले, विचारलं तू कोण. आता बघा, आपल्याला कोणी विचारलं तू कोण म्हणजे महाराजांनी विचारलं मी जयंत कुलकर्णी, कारण आपण आपल्या या नावाने ओळखलं जातं हे चुकीचं आहे. त्यांनी काय सांगितलं तू कोण, तर ते म्हणाले मी पृथ्वी नाही, मी आप नाही, वायू नाही, तेज नाही, आकाश नाही, अग्नी नाही, सगळं सांगितलं. मग मी कोण आहे, शिवोहम शिवोहम. वयाच्या 8व्या वर्षी ज्ञान, अहो शिवाचा अवतार येतो. आपल्याला हे ज्ञान आता तरी प्राप्त व्हायला पाहिजे मी कोण.
तर हे जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्याला योग्य असा शिष्य मिळाला. मग त्यांना अनुभव केला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी असं म्हणता येईल की पूर्ण सनातन धर्माचा, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता आणि जो त्यांनी स्वतः अद्वैत वेदांत सांगितलंय, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, ऐकायला बरं वाटतं, जग मिथ्या आहे ऐकायला बरं वाटतं, पण आपण तरी पण आपल्याच मध्येच आपण बंद असतो. जर आपल्याला कळलं ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हणजे हे सगळं जग भासमय आहे, हे काही आपल्याबरोबर येणार नाही, हा संसार आपल्याबरोबर येणार नाही, याचा अर्थ आपण काय वेगळं विचित्र वागायचं नाही, संसाराकडून अलिप्त राहायचं. तर त्या पद्धतीने जर केलं आणि हा ब्रह्मस्मी हे लक्षात येतं आणि जीव ब्रह्मेव ना परहा हे जेव्हा कळतं, जीव म्हणजेच ब्रह्म हे कळतं ना, तेव्हा बरोबर तुम्ही त्या साधना करायला लागतात, तुम्हाला गुरु भेटतो. एक लक्षात घ्या. तर आता हे असं आपण परत एकदा या विषयाकडे बोलूया. तर परिक्रमा का करायची? तर परिक्रमा का करण्याकरता काही काही कारण आहेत. असं म्हटलं जातं की सहस्त्रजन्माची, बरं का, सहस्त्रजन्माची पुण्य असेल तर तुम्हाला नर्मदा परिक्रमा होते, लाख जन्माची पुण्य असेल तर तुम्हाला नर्मदेचं दर्शन होतं, आणि कोटी जन्माची पुण्य असेल तर नर्मदेच्या किनारी तुमचा वास होतो. आता कोटी जन्माची पुण्य नर्मदेच्या किनारी वास का? तर त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात, पायी परिक्रमा केली असेल, त्यांना लक्षात येईल की लोकांचा सेवाभाव फार स्थायी असतो. खूप लोकांची सेवा करतात. प्रत्येकामध्ये ते परिक्रमावासीमध्ये नर्मदा मैया बघतात, बाळभोग देतील, चहापान देतील, घरी बोलातील, जेवायला घालतील, या सगळ्या गोष्टी करतील. का करतात? नर्मदेची सेवा म्हणून. एक लक्षात घ्या, हा सेवाभाव स्थायी आहे. आता भगवंताने काय सांगितले? मी चराचर सृष्टीमध्ये व्यापक आहे. म्हणजे काय? वृक्ष आपल्याला सावली देतात, बरोबर आहे, वृक्ष आपल्याला फळ देतात, स्वतः खातात का? नाही. नदी आपल्याला पाणी देते, स्वतः घेते का? नाही. सूर्यप्रकाश देतो, आपल्याला चार्ज करतो का? मीटरप्रमाणे बिल पाठवतो का? नाही. म्हणजे हा सेवाभाव जो निसर्गामध्ये स्थायी आहे, तो सेवाभाव आपल्यामध्ये स्थायी व्हावा. स्वामी म्हणतात ना, सेवा करा सेवेकरी व्हा. पहिली सेवा केली तर सेवेकरी होणार ना. तर सेवा काय हे कळायसाठी नर्मदेच्या किनारी जा. सगळ्या ग्रंथांचं पारायण केलं असेल, सगळ्या संतांनी जे काही लिहिलं असेल, जसं भगवंतांना म्हणजे संत तुकाराम महाराजांनी सांगितले, जे ते जातो ते ते मी तुझा सांगाते, चालनिशी हाती धरून या, वाटो चाले आम्ही तुझा जी आधार, वाहे भार सर्व माझ्या. तर तुमचा सगळा भार परमेश्वर वाहतो ना, याची जर तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही परिक्रमेला जा. पण तुमचा दृढ विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे, अनुसंधान पाहिजे. अनुसंधान नसेल तर काही होत नाही. पळ सुटलं, खाल्लं प्यायलं झोपलं तर परमेश्वर भेटत नाही. परिक्रमा होते, एक स्टॅम्प मिळतो, जसं सर्टिफिकेट मिळतो ना, इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, ते सर्टिफिकेट मिळतं. ते कागद काही कामाचा नाहीये, लक्षात घ्या. तर त्यामुळे हा भाव अतिशय महत्वाचा आहे. ती परिक्रमा का करायची हे सांगितले. दुसरी गोष्ट असं सांगितलंय की तुमच्या 21 कुळांचा उद्धार होतो. म्हणजे तुमच्या साईडचे 21 कुळ आणि मिसेसकडचे 21 कुळ, असे 42 कुळांचा उद्धार होतो, म्हणून ही परिक्रमा करायची. परिक्रमा कोणी कोणी केली ती आपण बघितलं. दुसरं असं सांगितलं जातं, रेवा तीरे तपकुर्या. याचा अर्थ काय? तपश्चर्या करायची असेल तर रेवाच्या ठिकाणी म्हणजे नर्मदेच्या किनारी करावी. का करावी? तर नर्मदेचा संपूर्ण किनारा हा तपभूमी आहे, आनंदभूमी आहे, परमानंद भूमी आहे. ती कशी? आपण तीर्थस्थान आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला जेव्हा मी सांगेल तर तुम्हाला लक्षात येईल की इथे कोणी कोणी तपश्चर्या केली. म्हणजे थोडक्यात म्हणजे ही तपभूमी आहे, आनंदभूमी आहे, बरं का. तर त्यामुळे नर्मदेच्या किनारी, बरं, परिक्रमा करताना शक्यतो नर्मदेच्या किनारीच चालायचं असतं. जर तुम्ही बाईकने केली, सायकलने केली, नर्मदेच्या किनारी चालता येत नाही. का मी तुम्हाला सांगतो? वाहनाने केली, नर्मदेच्या किनारी चालता येत नाही. वाहनाने केली तर काय करायचं? समजा तुम्ही गरुडशेठला थांबला, नर्मदेमध्ये जिथे वेळ मिळेल तिथे नर्मदेमध्ये स्नान करायचं. त्या वाहनावाल्याला सांगायचं, बाबा रे मी 2-4 किलोमीटर चालते, तुमची गाडी इथेच थांबा, आम्हाला थोडंसं चालून द्या. नर्मदेच्या किनारी थोडं चाला. कारण काय आहे माहिती का, अजूनही नर्मदेच्या किनारी सूक्ष्म रूपात सर्व ऋषी मुनी देव यक्ष किन्नर सगळेजण तपश्चर्या बसले, कमंडलू चिकत आहे, त्यांची तपो ऊर्जा तुम्हाला मिळते. आता तपो ऊर्जा मिळणारे काय होतं? तुम्ही म्हणणार हे कसं काय कळतं आपल्याला? एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही परिक्रमा 4 लोकांच्या बरोबर करतात तर तुम्ही टिंगलटवाळी काहीतरी विषय चगळत असं काहीतरी बडबडत करतात, त्यामुळे तुमचं लक्ष लागत नाही, अनुसंधान होत नाही.
परिक्रमा करताना शक्यतो माणसाने एकट्याने करावे असं म्हणतात ना, तर एक असं विधान आहे. त्या विधानामध्ये त्यांनी सांगितलंय की जो एक असतो तो एकटा जर परिक्रमा केला तर त्याला काही त्रास होत नाही. आणि जर समजा 2 जणांनी मिळून परिक्रमा केली, म्हणजे नवरा बायको म्हणा, मित्र म्हणा, वगैरे वगैरे, तर त्याचा पण काही त्रास होत नाही. पण जर 3 किंवा 4च्या वर लोक असले तर मग तुमचे वाद होतात. आता काही जण म्हणतात इथून जाऊ तिथून जाऊ. आता खूप गमतीजमतीचे पण काही काही विषय आहेत बरं का. या नर्मदा परिक्रमा फार गहन आणि गंभीर होण्यासारखी काही गोष्टी नाही. तुम्हाला सांगतो, परिक्रमेमध्ये तुम्ही आजारी पडतात तर सगळे पळून जातात. तुम्हाला छान अनुभव येतो. तुमची निगा कोणीही राखत नाही. जर समजा नवरा आजारी पडला तर बायको वैतात ते, आता हे आजारी पडले आता कसं काय राहतं, आपले 4 दिवस गेले. बायको आजारी पडली तर नवऱ्याची प्रतिक्रिया, मित्रांची प्रतिक्रिया, प्रत्येकाची प्रतिक्रिया नैसर्गिकरित्या होते. एक लक्षात घ्या, अशा वेळी तुम्ही परिक्रमा अर्धवट सोडली आणि त्यांची सेवा केली तरी तुम्हाला त्या परिक्रमेचं पुण्य मिळतं. तुम्हाला ते कळत नाही आपल्याला. लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. त्यामुळे ही जे मी विधान आता सांगितलं ते विधान म्हणजे 1 निरंजन 2 सुखी 3 में खटपट 4 दुखी. 1 निरंजन, जो एकटा असेल त्याला काहीच प्रॉब्लेम नाही, तो सुखी असतो. 2 सुखी 3 में खटपट 4 दुखी. म्हणजे जितके माणसं तितके प्रत्येकाची मतं वेगळी आणि त्याच्यामुळे मतभेद होतात आणि परिक्रमा होत नाही. आता हे जसं सांगितलं परिक्रमा का करायची, कशा करायची, 42 कुळांचा उद्धार होतो वगैरे वगैरे. ही तपोभूमी आहे, आनंदभूमी आहे, सगळ्या संतांनी केली, देवाने केली. आता तपोभूमी काय आहे, कारण त्याच्याकडे थोडक्यात वळी. आता याच्या किनारी कुठली कुठली तीर्थक्षेत्र आहे. आता जर तीर्थक्षेत्राचं जर तुम्ही सगळं बघितलं, जर आपण पूर्वी म्हटलं तर सगळ्या संतांनी तीर्थक्षेत्र तीर्थयात्रा केल्या. लक्षात घ्या, आपल्या लोकांनी जेव्हा तीर्थयात्रा केल्या सगळ्यांनी चालत केल्या. जेव्हा नामदेव माऊली वगैरे सगळे बरोबर निघाले तर माऊलीने नामदेवांना म्हटलं, सगळे नाम्या आपण जाऊ म्हणे तीर्थयात्रेला. लोकांना कळून दे, नाम्या नावाचा शिल्पी ज्ञानाची सुरी घेऊन आणि भक्तीचा धावा घेऊन सगळ्या लोकांना एकत्रित बांधण्याकरता चाललेला आहे. तर असा भक्तिभाव, ज्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार आणि देवाचं नामस्मरण अनुसंधान बांधत प्रत्येकजण चालतो. पंढरपूरची पालखी बघितली, देवाचं नाव घेतलं जातं, बरोबर आहे. तर हे नामसंकीर्तन अतिशय महत्वाचं आहे. एकनाथ महाराजांनी तर असंच म्हटलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय, पायी करून, म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण पायी परिक्रमा करतो तर मोठी गावे नाम नाव. आणि त्यांनी सांगितलं, देवा माझ्या ही पायी परिक्रमेमध्ये, या पायी तीर्थयात्रामध्ये माझ्या मुखात सदैव तुझंच नाव असू दे आणि हा माझा जो सिद्ध नेम आहे, हा माझा जो नेम आहे, हा नेम तू सिद्धीच दे. म्हणजे परमेश्वराला प्रार्थना करायची असते की मी जी काही परिक्रमा करतो, तीर्थयात्रा करतो, तर ही परिक्रमा माझ्याकडून सेवा तू पूर्ण करून घे. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण परिक्रमाला निघतो, आता ठीक आहे थोडक्यात आपण एक बघू परिक्रमा ही कुठून सुरुवात करायची. ओंकारेश्वरवरून सुरुवात करता येते, नेमावरून सुरुवात करता येते किंवा अमरकंटक. आता असं म्हणतात की ओंकारेश्वरला बहुजण पुष्कळ जण ओंकारेश्वर सुरुवात करतात कारण ओंकारेश्वरला आपण जल चढवतो. आता ओंकारेश्वरमध्ये 2 गोष्टी आहेत. एक दक्षिण तटावर ममलेश्वर आहे, जे शिवाचं रूप आहे, आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जे ओंकारेश्वर म्हणतात ते उत्तर तटावर आहे. आपण जेव्हा परिक्रमा चालू करतो, मग ती वाहनाने असो, पायी असो, काही असो, ओंकारेश्वरनं दक्षिण तटावर चालू करतो तर त्यावेळी आपल्याला ममलेश्वरला जल अर्पण करावं लागतं. अर्थात संकल्प विधी म्हणजे मुंडन स्नान वगैरे, नंतर ते संपूर्ण विधी झाल्यानंतर आपल्या कन्यापूजन भोजन सगळं करतो आणि आपण ममलेश्वरला जल अर्पण करतो आणि तिथून आपण मग मोरटक्क्याला जातो आणि मोरटक्क्यानं मग मैया किनारी करत आपण पुढे पुढे चालत जातो, मार्गस्थ होतो, बरं का. तर हे जे असं पायी परिक्रमा करतो आणि समजा एखाद्याने नेमावरनं केली किंवा अमरकंटकवरनं केली तरी त्याला ओंकारेश्वरला येऊन ममलेश्वरला आणि ओंकारेश्वरला जल अर्पण करावं लागतं आणि मांधाता पर्वताची परिक्रमा करावी लागते. आता मांधाता पर्वताची परिक्रमा किती लोकांनी ऐकली माहिती मला. मांधाता नावाचा राजा होता, त्याने शिवाची तपश्चर्या केली, शिव प्रसन्न झाले आणि त्याने भगवान शिवाला सांगितलं की आपण इथे अवतरित व्हावं आणि स्वयंभू ते शिवलिंग प्रकट झाले जे ओंकारेश्वर. तर या मांधाता पर्वताचं त्याचं नाव आहे. तर त्यामुळे मांधाता पर्वताची परिक्रमा ही आपली पायी परिक्रमा सुरू होण्यापूर्वी पण करायची असते आणि परिक्रमा झाल्यानंतर पण परत ती करायची असते. 8 किलोमीटर आहे, साधारणतः तुम्हाला 1.5, 2, 2.5 तास वगैरे लागतात. आता ती का करायची असते पायी परिक्रमेनंतर आल्यानंतर पण, तर असं म्हणतात की जेव्हा आपण परिक्रमेमध्ये जातो तर आपल्याला बालभोग देतो, कोणी जेवण देतो, कोणी सेवा करतो, आपण आजारी पडतो वगैरे म्हणून. तर या सेवेचं ऋण आपल्यावर चढलं जातं. हे लक्षात ठेवा, शास्त्रामध्ये सांगितले तीर्थयात्रेचा किंवा परिक्रमा करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे,
तर जो आपली संसारातील सर्व कर्तव्य व्यवस्थित पार पाडतो, जो 3 प्रकारची ऋण पाळतो, पितृऋण, देवऋण, ऋषीऋण. देवऋण म्हणजे देवपूजा वगैरे करणं, देवाचे काय पाठ करणं वगैरे वगैरे. ऋषीऋण म्हणजे ऋषींच्या ग्रंथांचा अभ्यास करणं, शास्त्राचा अभ्यास करणं, ग्रंथाचा अभ्यास करणं, ज्ञानार्जन करणं आणि ते ज्ञान लोकांना देणं, आपल्यापुरतं ठेवायचं नाही. आणि त्याच्यानंतरचं कुठलं आहे तर पितृऋण आहे, आपण श्राद्ध वगैरे करतोच, बरोबर, त्यांची आठवण काढतोच वगैरे. तर या 3 ऋण जो कोण पाळतो, आपली कर्तव्य करतो, त्याला या तीर्थयात्रेचा अधिकार शास्त्राने दिला आहे, नाहीतर तो अधिकार नाही, ते त्याचं भ्रमण होतं, बरोबर आहे. तर अशा या सगळ्या गोष्टी, तर ते अधिकार या सांगितले कुठे काय करायला पाहिजे वगैरे. तर तसे या प्रत्येक तीर्थक्षेत्री तुम्हाला काय काय गोष्टी करायला पाहिजे. आता आपण जर तीर्थक्षेत्राच्याकडे आपण थोडंसं वळूया. आता असं म्हणतात की ब्रह्मदेवाने देखील स्वतः या एका ठिकाणी, ज्या ठिकाणचं नाव आता ब्रह्मावर्त पडतं, आता ब्रह्मावर्त अजून उत्तर प्रदेशमध्ये पण आहे बरं का, ते वेगळं आहे, इथे ब्राह्मणगाव म्हटलं जातं. तर या ठिकाणी ब्रह्मदेवाने 12 वर्ष 2 हात वर करून निराहार राहून, म्हणजे एक वेळचं भुक्त राहून त्याने 12 वर्ष शिवाची आराधना करून ही तपश्चर्या केली चालत. आणि भगवान शिव प्रसन्न झाले. मग त्याने भगवान शिवांच्या नावाने एक शिवलिंग स्थापन केलं आणि त्याला असं म्हणतात की ब्रह्मावर्त नाव पडलं. आणि त्या ठिकाणी असं म्हणतात, त्या ब्राह्मण गावाला जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी जर तुम्ही पायी परिक्रमा केली तर वाहनामध्ये हे गाव येत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा वाहनाने परिक्रमा करतात ना, कित्येक तीर्थस्थळ तुम्हाला येतच नाही. आणि वाहनवाले कमर्शियल असतात, ते काय करतात, तुम्हाला मेन ठिकाणी नेतात आणि रोडवरच जाणार ना, ती गाडी काय मैयाच्या किनाऱ्यावर जाणार नाही, बरोबर आहे. मग ती बाईक असो, नाही तर सायकल असो, नाही तर मोठं वाहन असो, हे लक्षात ठेवा, ठराविक ठिकाणीच ते जातात. पण जर तुम्ही कधी जर बायचान्स गेलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या ब्राह्मण गावामध्ये जर गेलात, जे ब्रह्मावर्त स्थान आहे त्या ठिकाणी जर तुम्ही पितृदान केलं, म्हणजे पितृची आठवण काढली, समजा कोण ब्राह्मण मिळाला त्याला सांगून जर केलं, जसं म्हणतात ना, एखादं सत्यनारायण पूजा करत असेल तर संकल्प करून आपण दक्षिणा देतो, त्याप्रमाणे ते फळ प्राप्त होतं. तसंच एखादा ब्राह्मण मिळाला तर त्याला संकल्प विधी करायला सांगायचा आणि त्याप्रमाणे आपण ते पितरांना जल अर्पण करायचं. तर कोणीही भेटला नाही, काही हरकत नाही, स्वतः आठवण काढा, जल हातात घ्या, जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं पितरांना अर्घ्य द्या, पितरांना ते पोचतं. लक्षात ठेवा, आपण जेव्हा बघा श्राद्ध करतो तर आपल्याला काही पिढ्यांची नावं माहिती नसतात. मग त्या ब्रह्मदेवाचं आपण नाव घेतो, आम्हाला आता नंतर कळतं की का नाव घेतो, बरोबर. आपण जर परपिता वगैरे असं करून घेतो वगैरे, बरोबर. तर असं ठिकाणी जर तुम्ही काही ठिकाणी दक्षिण तटावर श्राद्ध वगैरे जर केली किंवा दानधर्म केला ना, अतिशय पुण्यप्रद. एक लक्षात ठेवा, पुण्यासाठी नाही करायचं, आपल्याला हवं म्हणून करायचं. एक लक्षात ठेवा, यांची आठवण काढायची पितरांची म्हणून हे सगळं करायचं, बरं का. उत्तर तटाला आला तर त्या ठिकाणी पण जे काही देवताचं तुम्ही पूजन कराल, जे काही अनुष्ठान कराल तर ते तुम्ही करू शकता, त्याचं पण चांगलं तुम्हाला फळ मिळू शकतं. आता हे ब्राह्मणगाव झालं. दुसरं असं सांगितलं तर कुबेर, आता तुम्ही जर ओंकारेश्वरला गेला तर ओंकारेश्वरला नर्मदेचा आणि कावेरीचं संगम आहे. तर असं म्हणतात त्या संगमामध्ये स्नान करावं लागतं, म्हणजे परिक्रमेने जेव्हा आपण येतो आणि आपली डाळ असते ती चण्याची डाळ भिजवायला लागते आणि ती डाळ, भिजलेली डाळ ऋणमोचन, ऋणमुक्तेश्वर महादेव आहे, जो आपला जो पर्वत आहे ज्याला आपण ही प्रदक्षिणा घालणार आहोत, बरोबर आहे. त्या मांधाता पर्वतामध्ये जेव्हा तुम्ही जेव्हा त्याला प्रदक्षिणा घालाल त्यावेळी ऋणमुक्तेश्वर महादेव लागतो. त्या ऋणमुक्तेश्वर महादेवाला तुम्हाला ती कावेरी संगमामधली भिजलेली डाळ अर्पण केली की सगळ्यांच्या ऋणातून तुमची मुक्तता होते. नाहीतर तुमच्या डोक्यावर त्यांचं ऋण राहतं. सध्या तुम्ही वाहनाने गेलात आणि तुम्हाला कोणी एंटरटेन केलं, म्हणजे तुम्हाला काय खायला घातलं, बोलवलं, अमुक केलं तमुक केलं, त्यांचं ऋण राहतं बरं का तुमच्या. लक्षात ठेवा, आपण असं म्हणतो की आपल्या पोटी येणारा मुलगा, कुठली संतती असेल, मुलगा असो मुलगी असो, प्रत्येक जण ऋण फेडायला येतो. ट्रान्झॅक्शन संपलं की सगळं संपतं. त्यामुळे हे सगळीकडे ट्रान्झॅक्शन आहे. त्यामुळे ही ऋण लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला कोणा ऋण राहू नये म्हणून त्याकरता ऋणमुक्तेश्वर महादेवाला ती डाळ अर्पण करायची असते. तर या कावेरी संगमाजवळ कुबेर सगळ्यांना माहितीच आहे, धनाचा, बरोबर आहे. तर कुबेर नावाच्या यक्षाने त्याने खूप मोठी तपश्चर्या केली, भगवान शिवांना प्रसन्न केलं आणि मग शिवाने त्याला 2 वरदान दिले. एक म्हणजे तू यक्षांचा राजा होशील, दुसरं म्हणजे धनाचा अधिपती होशील. त्यामुळे बघा, कुबेराकडे सगळं धन असतं. तुम्ही जर उत्तरवाहिनीला गेला असेल तर मोठी कोरडला गेला असाल,
इथे पंचकुबेरचं फार सुंदर मंदिर आहे, अप्रतिम मंदिर आहे, छान मंदिर आहे, डोळ्याचं पारणं फिरतं बघा तुम्ही. तर हे असं एक ठिकाण आहे. तसं नारदांची तपोभूमी म्हणजे कुठली, आपली गरुडेश्वर, जिथे आपल्या थोरले महाराज म्हणजे टेलीस्वामी महाराजांनी 23वा चातुर्मास केला आणि त्यांचे समाधी स्थान आहे गरुडेश्वर, बरोबर. ही नारदांची तपोभूमी, म्हणजे तिकडे पण तुम्ही काहीतरी तपसाधना वगैरे काहीतरी करू शकता. दुसरं जर बघायला गेलात तर दक्षिण तटावर अशी पुष्कळ आहे. आता तुम्ही जेव्हा याला चालतात, उत्तर वाहिनीला जातात, तर मणी नागेश्वर तीर्थ लागतं. आता कित्येक लोकांना मणी नागेश्वर तीर्थ माहित नाही. माझं बरं अजून एक थोडं सांगायचं म्हणजे श्रीपाद दर्शन भक्ती नावाचं चॅनल मी युट्यूबवर सुरू केलंय अशी सेवा म्हणून करण्याकरता, ज्याच्यामध्ये नर्मदा परिक्रमा काय त्याची संपूर्ण माहिती, आदी जगद्गुरू शंकराचार्यांचं पूर्ण जीवन प्रवास बरं का, या सगळ्या गोष्टी, आणि इथून पुढे आपण त्यांना आदी जगद्गुरू शंकराचा जो अद्वैत वेदांत आहे तो अद्वैत वेदांताची ओळख करून देणार आहोत. त्याच्यानंतर त्या अद्वैत वेदांताची सांगड शक्तिपात दीक्षाशी कशी घालता येईल त्याच्यावर आपण सांगणार आहोत. आपण श्रीमद भगवद्गीतेवर सांगणार आहोत, श्रीमद भागवतावर सांगणार आहोत आणि गुरुक्षेत्रावर पण सांगणार आहोत बरं का. आता तुम्ही म्हणाल तुम्ही एवढे शहाणे कसे काय, शहाणे काही नाही. एक लक्षात ठेवा, नर्मदा परिक्रमा करताना जी काही इच्छा झाली तर त्यावेळी जे काही अनुसंधान मानलं गेलं त्यामुळे असं म्हणता येईल की मला श्रीमद भागवताचं श्रवण करायला मिळालं आणि त्या श्रवणामधून अशी इच्छा झाली की आपल्याला श्रीमद भागवत वाचावं. ते भैया म्हणून तुम्ही ऐकले असेल, गुजरातमधले आहेत ते, तर ते असे मला भेटले होते, मला माहीत नव्हतं. तर ते म्हणाले आप पडो मत. मी त्यांना म्हटलं आमच्या वडिलांनी श्रीमद भागवताचं सप्ताह केला होता तर त्यांना भगवान श्रीकृष्णाचं दर्शन शेवटच्या दिवशी झालं होतं, तर मला श्रीमद भागवत वाचायची इच्छा आहे. ते बोलला पडो मत, आप उसका अभ्यास करू. पण त्यांच्या मुखातून आलं ठीक आहे. नंतर मग मला गुरु मिळाले, मागच्या श्रीमद अभ्यास झाला आणि आता आपण निरूपण करणार आहोत. तर श्रीमद भागवताचा अभ्यास झाला आहे. गुरुक्षेत्राच्या गुरुच्या कृपेने भरपूर पारायण झालेली आहे. गुरुक्षेत्र पुस्तक ग्रंथ न बघता गुरुक्षेत्रावर बोलू शकतो भगवंताच्या कृपेने. का तर ते गुरुकृपेने प्रत्येक वेळी नवीन वेळा जेव्हा पारायण करायचो तर त्यावेळी प्रत्येक नवीन शब्दाची ओळख व्हायची. एक लक्षात ठेवा, आपल्याला कुठल्याही ग्रंथ पूर्ण माहीत नसतं. जेव्हा तुमची शिकण्याची प्रवृत्ती असते ना त्यावेळी त्याच्यातून तुमचं हे सगळं साध्य होतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, या गुरुक्षेत्राची ओळख आपण करून देणार आहोत, श्रीमद भागवताची ओळख करून देणार आहोत, भगवद्गीतेचा पण अभ्यास आहे त्याची पण ओळख करून देणार आहोत. असा हा एक असं म्हणता येईल की एक असं कुठेतरी एक शिवधनुष्य उचललं आणि सगळ्यांची साथ मिळाली पाहिजे. तर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर युट्यूबवर जा, श्रीपाद दर्शन भक्ती जयंत कुलकर्णी टाका, सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला काय वाटतं. तर मी लोकांना आव्हान पण केले, कुणाला याच्यावर येऊन कुठल्या विषयावर बोलायचं असेल, भक्तिप्रद विषयावर बोलायचं असेल तुम्ही येऊ शकतात, बोलू शकतात वगैरे वगैरे बरं का. इव्हन तुमच्याकडे काही वेगळी कला असेल तर ती पण आपण सादर करू शकतात. तर हे थोडक्यात म्हणजे त्याच्याकरता आहे. ठीक आहे, आता आपण परत त्याच्यावर येऊ. तर कोबेराचं आपण बघितलं, नारदांचं बघितलं, ब्रह्मदेवाचं बघितलं. आता हे मणी नागेश्वर तीर्थ जे उत्तर वाहिनीमध्ये लागतं, कोणीही तिथे जात नाही. आता मणी नागेश्वर तीर्थ अतिशय महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, सर्वसाधारण सामान्य माणसाला काहीतरी कोणतरी सांगतं कुठतरी शापित आहे, पितृदोष आहे, काळ सर्पयोग आहे वगैरे 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 बरोबर. मग आपण घाबरून जातो, मग सगळे नाशिकला पळतात, मग त्रिपिंडी करतात, सगळे करतात. सगळं झाल्यानंतर परत जैसे केलं तैसे, काही फरक पडत नाही. का फरक पडत नाही, श्रद्धा कमी पडते. एक लक्षात ठेवा, असं जर सगळं करून करायचं असेल तर काही सांगले. श्रीमद भागवतात सांगितलं असं त्यांनी की नारायण नागबळीकर जर नाशिकला पळा असं सांगितलं. नाशिक नव्हतं त्यावेळी बरं का, नारायण नागबळी नावाचा प्रकार नव्हता. भगवंताने व्यासांच्या मुखातून जे काही श्रीमद भागवत सांगितलं ते एक मोठं पुराण आहे. लक्षात ठेवा, स्वतः भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. भगवंताने आपलं सगळं तेज श्रीमद भागवतात टाकलेलं आहे. तर त्याच्याप्रमाणे जर तुम्ही चाला, त्याच्याप्रमाणे बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की असा भौतिक जगातल्या समजा अशा काही गोष्टी असतील तर मणी नागेश्वर तीर्थाला जर तुम्ही गेला तर नर्मदेच्या जलाने आणि दुधाने जर तुम्ही अभिषेक केला तर तुमचा हा सगळा दोष असतो तो थोडा दूर होतो बरं का. पण थोडं तुम्हाला श्रद्धेने बसावं लागेल, शिवस्तुती करायला गावं लागेल, शिवलीलामृतचं पाठ करावं लागेल. प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा की उत्तर वाहिनी जरी केली किंवा वाहनाने परिक्रमा केली, अशी किती वेळा तुम्ही शिवलीलामृतचा पाठ केला, अनुष्ठान केलं. तुम्ही 21 वेळा गरुडेश्वरला घोर कष्ट उद्धरण स्तोत्राचा पाठ करतो. काय त्याच्यात महिमा महत्त्व तुम्हाला कळणार नाही. 52 वेळा तुम्ही रंगवदूत महाराजांची दत्तभावानी 52 गुरुवारी 52 असं वेळा करा, तुम्हाला काय अनुभूती येते ते बघा. भौतिक गोष्ट पूर्ण होईल, फळ संपेल.
निष्काम सेवा केली, अलौकिक गोष्ट प्राप्त होईल, तुमचा मार्ग बदलेल. तुम्हाला मी लिहून देतो बरं का, हे या गोष्टी होतात. तर हे असं मणी नागेश्वर तीर्थ आहे. या मणी नागेश्वर तीर्थाची कहाणी अशी आहे, शास्त्रात दिली आहे की कश्यप ऋषींच्या 2 पत्नी होत्या. एक आदिती होती आणि एक दिती होती असा उल्लेख आहे. अजून एक विनिता पण आहे आणि कद्रू पण आहे. आता नर्मदा पुराण बघितलं त्याच्यात विनिता आणि कद्रू दिले, भागवतामध्ये या 4 दिल्या. तर कश्यपांच्या अनेक पत्नी होत्या. तर विनिताला जी संतती झाली ती गरुड आणि कद्रूला जी संतती झाली ती सगळे साप सर्प बरं का. तर एकदा काय झालं, विनिता आणि कद्रू एकत्र बसले असताना त्यांना आकाशामध्ये उच्च श्रवा नावाचा पांढरा घोडा दिसला. हा उच्च श्रवा कोण? हा उच्च श्रवा घोडा तुम्हाला माहिती असेल, जो समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून दिशा अनेक रत्ने बाहेर पडला. उच्च श्रवा घोडा बाहेर पडला, तो इंद्राने घेतला. तर तो उच्च श्रवा घोडा त्यांना आकाशात दिसला. तर विनिता म्हणाली की हा सफेद रंगाचा आहे आणि कद्रू म्हणाली हा काळ्या रंगाचा आहे. मग त्यांची पैल लागली. ज्याचं म्हणणं खरं होईल त्याला ती दुसरी त्याची दासी होईल. मग कद्रूने काय केलं, आपले जेवढे पुत्र आहेत सर्प सगळ्यांना बोलवलं, त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा, या सगळ्या या अश्वाच्या रोमारोमात म्हणजे छिद्रात छिद्रात प्रवेश करा, म्हणजे तो पांढरा अश्व काळा दिसेल. आता त्यावेळी मुलं तशी नव्हती बरं का. ते म्हणाले आम्ही खोटं बोलणार नाही, आम्हाला माहिती आहे विनिता जिंकणार, हा अश्व पांढराच आहे, त्यामुळे हे कृत्य करणार नाही. तर ती रागावली, चिडली, संतापली. कलियुगात लोक संतापतात, शाप देतात. तसं तिने शाप दिला की तुम्ही सगळे आगे जळून भस्मसात व्हाल. झालं, कृत्यामागे लागेल, अग्नीमध्ये जळाल, सगळे साप पळाले. कोणी डोंगरात लपले, कोणी नर्मदेच्या डोहात लपला. एक जण नर्मदेच्या डोहात लपला, मग त्याने शिवाची आराधना केली, भगवान शिव प्रसन्न झाले, त्याने त्याचं रक्षण केलं. मग त्याने शिवलिंगाची स्थापना केली आणि शिवांना त्याने विनंती केली की तुम्ही इथे स्थित व्हा. तर ते मणी नागेश्वर तीर्थ जिथे प्रत्यक्ष शिव आहे बरं का. लक्षात घ्या, प्रत्येक शिवलिंगामध्ये शिव आहे. शिव हा सगुण रूपात दिसत नाही, निर्गुण रूपांमध्ये असतो, बरोबर आहे. तर शिवलिंगा म्हणजे कधी पण जर तुम्ही पंचाक्षरी जप जरी केला, त्या मंत्राचा जरी अनुष्ठान केलं किंवा तुम्ही नामस्मरण करत जरी गेलं, कारण आम्हाला एक सिद्ध भेटले होते, ते म्हणाले, आम्ही विचारले त्यांना की आपल्याला जर काही दर्शन हवं असेल तर काय करायला पाहिजे. ते म्हणजे नर्मदेच्या किनारी चालताना पंचाक्षरी मंत्राचा जप करा किंवा नर्मदेचा जप करा, कुठलाही जो असेल तो बरं का. तर तुम्ही जो करू शकता, मग त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळी अनुभूती येऊ शकते. तर असे काही काही तीर्थस्थानं आहेत, काही बहुतांशी स्थानं आपण आपल्या पुस्तकात दिलेली आहे. दुसरं आणखी सांगायचं म्हणजे ही परिक्रमा झाल्यानंतर, जसं म्हणा आमची पाठी कोरी होती, आम्हाला माहीत नव्हतं, मग आल्यानंतर सगळा अभ्यास झाला, महंताची जी चर्चा झाली ते सगळं लिहून काढलं आणि याच्यावर आपल्या गुरु शरदशास्त्री जोशी महाराज ज्याचा मी अनुग्रह येते शक्तिपात दीक्षेचा, त्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वचन मिळालं. तरुण पीठाचे शंकराचार्य त्यांच्याशी बोलणं झालं, बघा भगवंताची कृपा बघा, त्यांच्याशी बोलणं झालं, ते भेटले, त्यांच्यावर अर्धा तास बसलो, त्यांना अनुभूती सांगितल्या, त्याने त्यांच्या अनुभूती पण त्यांच्या स्वतः शेअर केल्या आणि मग मला पण त्यांनी आशीर्वचन दिलं. नंतर तुम्ही श्रीदादा कवडे नाव ऐकले, कोणी मामा देशपांडे नाव ऐकले? मामा देशपांडे पुण्याचे, ज्यांना दत्त महाराजांनी दातार पर्वतावर भगवान दत्तात्रयाने त्यांना दर्शन दिले. माऊली त्यांना प्रसन्न आहे, असं म्हणतात की त्यांनी काशी प्रयाग गेल्या त्यावेळी स्नान करत असताना त्यांचं पूर्ण डोकं दाबलं आणि तळाला नेलं आणि माऊली त्यांच्यासमोर प्रगट झाले. त्यांच्या मुखातून पूर्ण ज्ञानेश्वरी, लहानपणापासून ज्ञानेश्वरीचे पाठ त्यांच्या आईने दिलेले. ते श्रीदादा कवडे त्यांच्या गादीवर बसलेले आहेत, त्यांचं पण आपल्याला आशीर्वचन मिळालं, त्याचा पण मोठा व्यासंग आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला या मोठ्या सगळ्या संत पुरुषांचा आशीर्वचन म्हणजे आशीर्वाद मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, आपण या पुस्तकातून अन्नदान सेवा करतो. आतापर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये आपली 15 वेळा अन्नदान सेवा झाली, आपली ब्लँकेट सेवा झाली, आपली छत्र सेवा झाली. म्हणजे अनघोऱ्याच्या ठिकाणी सगळी छत्र उडून गेली होती. मध्य प्रदेशमध्ये 8-9 टेम्परेचर असतं, तर सगळी छत्र आपण अरेंज केली, त्यांना त्याप्रमाणे आपण पैसे पाठवले वगैरे वगैरे. तर अशा सगळ्याच ठिकाणी आपल्याला जी पुण्यसेवा करतो, तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पुस्तक घेऊ शकतात. डिटेल सगळं तीर्थस्थानाची गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टी ते वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला व्हिडिओ बघू शकतात. लक्षात ठेवा, व्याख्यानामध्ये व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होत नाही. पुस्तकामध्ये वाचताना कित्येक लोकांना व्हर्च्युअल परिक्रमा घडल्या आहेत. माझ्या घरी सगळ्या आजीबाई आल्या होत्या, सगळ्यांनी आशा सोडली की मला नर्मदेची परिक्रमा होईल म्हणून, त्यांना वाहनाने परिक्रमा झाली. काही तर आजीबाई अशा होत्या एवढ्या ग्रेट 80 वर्षाच्या, त्या म्हणाले स्वप्नामध्ये मी नर्मदेच्या किनारी गेले पहाटे बरं का. एक कोणतरी आजोबा होते, त्यांना काहीतरी व्याधी होती, त्यांनी काय वाचलं 8-10 दिवस, ते म्हणाले माझी व्याधी गेली, ते टुंटून उड्या मारणार आले, कसे माहीत नाही बरं का. हे नर्मदेचा सगळा किमया आहे, हे लक्षात ठेवा.
ही वैराग्याची देवता आहे, ती शक्ती देते, चेतना देते. चेतना म्हणजे शक्ती. आपलं चेतना असेल तो पण जिवंत होत, नाही तर आपण मृत होतो, बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी परमेश्वर देतो बरं का. तर या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी, जसे मी तीर्थस्थानं सांगितलं तशी तीर्थस्थानं महत्त्वाची आहेत. आता आपण थोडक्यात बोलूया तीर्थस्थान महिमा कळला. आता तुम्हाला माहिती आहे नर्मदेच्या किनारे कुठले कुठले ठिकाण आहेत. गरुडेश्वर, ते स्वामी महाराज सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची जरूर नाही. दत्त अवतारी पुरुष आहे, त्याने तिथे आपली समाधी घेतली. त्या समाधी स्थानावर तुम्ही जाऊ शकता, दर्शन घेऊ शकता. काहीतरी तुम्हाला अनुभूती येईल जर तुम्ही घोर कष्ट उदाहरण सूत्राचा पाठ केला तर काहीतरी अनुभूती येईल नक्की. आणि पाठ म्हणजे अनुष्ठान 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा उठलं नाही तर होऊ शकतं बरं का. त्याच्यानंतर नारेश्वर, रंगादू स्वामी महाराज सगळ्यांना माहिती आहे. रंगादू स्वामी महाराजांचं पण गुरुक्षेत्र आहे गुजरातीमध्ये. श्वासे श्वासे दत्त नाम असं त्यांनी सगळ्यांना संदेश दिलेला आहे. प्रत्येक दत्त असे म्हणतात ना, एवढे ते दत्त प्रेमी होते ना, उठता बसता त्यांच्या मुखात दत्त महाराजांचं नाव बरं का. असे रंगादूत महाराजांचे फार अशी मोठी विभूती आहे. तुम्ही जर त्याची दत्तभावनी ऐकली ना, तुम्हाला एक वेगळी वेगळी अनुभूती, तुम्हाला तुमच्या भोवती का असेल सगळ्या अडचणी पळून जातील. आणि तुम्हाला कुठल्याही अडचणी नसतील, निष्काम सेवा केली तर तुम्हाला एक वेगळी अलौकिक शक्ती आणि अलौकिक बुद्धी तुमच्या डोक्यामध्ये रुजवेल. एक लक्षात ठेवा, बुद्धी सगळ्यांना असते पण तो विवेक देत नाही. आपल्या प्रकृतीला भगवंताने सांगितले प्रकृती काय 3 गुणाने व्याप्त आहे. सत्व रज तमो सगळ्यांनाच माहिती आहे. सात्विक आहे, नुसतं सात्विक चालत नाही. सात्विकामध्ये सत्वशील गुण लागतो, तोच भगवंताला प्राप्त होतो. सात्विक गुण जेव्हा जास्त होतो तमो रजगुणापेक्षा, तेव्हा आपल्या हातून काहीतरी चांगली कार्य होतात. एक लक्षात ठेवा, नुसतं ग्रंथाचं पारायण करायचं, संसार करायचं म्हणून नाही. जसं भगवंताने प्रत्येक संतांनी सांगितलेले, तुम्ही समाजाची सेवा, समाजाचं ऋण असतं, तर लोकांना काहीतरी तुम्ही दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं आहे. नुसतं पिकनिक करून, थाट समारंभ करून वगैरे होत नाही, त्याने भौतिक आयुष्य जातं छान, पण आध्यात्मिक जगाची ओळख होत नाही. किंवा ओळख झाली तर आध्यात्मिक जगात वास करता येत नाही, किंवा नित्य राहता येत नाही, किंवा भगवंताशी अनुसंधान बांधता येत नाही. तेव्हा भगवंताची अनुभूती कोणाला घ्यायची, ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. त्याला दृढ विश्वास असेल त्याला मिळते, ज्याचा नसेल त्याला मिळत नाही. त्याच्या आयुष्यात काही फरक पडत नाही, त्यालाही पडत नाही, भगवंतालाही फरक पडत नाही. कारण भगवंताला माहिती आहे हा जन्मोजन्मी फिरणार. पण जन्ममृत्यूच्या चक्रातून जायचं असेल तर तुम्हाला करावं लागतं, बरोबर आहे. पण सगळीकडे सांगितले ग्रंथामध्ये 3 गोष्टी दुर्मिळ सांगितल्या. एक म्हणजे मनुष्य जन्म दुर्मिळ. हे जर कळलं तर मनुष्य जन्माचं स्वार्थक करण्याकरता आत्मबोध, आत्मप्रचिती, आत्मज्ञान, आत्मस्वरूपाची ओळख अतिशय आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट कुठली कठीण आहे, महत्वाची गोष्ट कठीण म्हणजे संत संगती. कोणी संत संगती घेत नाही बघा. आपण म्हणतो ना की ज्याची समव्यसनं असतात त्या लोकांची लगेच मैत्री होते. कुठल्याही कॅरम टेबलवर मैत्री होते, बारमध्ये मैत्री होते, आणखी कुठल्या ठिकाणी मैत्री होते. समव्यसनशी असतात ना त्यांची सगळी मैत्री होते. फक्त जे अधिकारी असतात, जे ज्ञान प्राप्त करतात, जे अध्यात्मात राहतात त्यांची पण मैत्री होते, त्यांचं वेगळं बॉन्डिंग होतं बरं का. तुम्हाला सांगतो, या नर्मदेच्या नंतर मी अशा लोकांशी जोडलं गेलो आहे ज्यांना मी पाहिलं नाही, ज्यांनी माझं पुस्तक वाचलं आहे किंवा व्हिडिओ पाहिले. 75-80 वर्षाचे, 90 वर्षाचे गृहस्थ आहेत, त्यांच्याशी साईबाबा बोलतात. विश्वास ठेवा न ठेवा, मी ठेवला आहे. कारण त्यांनी माझं फक्त हात फोटो मागितला आणि माझं पूर्ण मी काय सांगितलं मला त्यांनी बरं का. त्याच्यात त्यांनी मला अजून एक सांगितलं, तुम्हाला श्वासाचा त्रास होईल. मी म्हटलं शक्यच नाही, मला कुठलाही त्रास नाही. मी म्हणे बघा. आणि एकदा मी पिठापूरला गेलो आणि चायना मला श्वासाचा त्रास सुरू झाला. मी रात्रभर जागरण तडफडा लागलो, माशासारखं तडफडलो वगैरे. ते हसले. त्यांना पहिला फोन केला मी 5:30 वाजता. तर ते अरविंद म्हणून हे पुण्याचे, तर ते म्हणाले काय काळजी वगैरे नका, तुमची परीक्षा आहे सगळे. आणि मग ठीक आहे, नंतर ते सगळे गेले वगैरे वगैरे. पण एक प्रचिती दिली मला त्यांनी. असं म्हणतात ना धक्का, स्वामी समर्थ फटकार मारतात कळलं नाही तर, आणि कळलं तर जवळ घेतात. अनुभवलं पाहिजे, जो अनुभवतो त्याला सगळं कळतं बरं का. ते भगवंताच आहे, भगवंताला भानगडीत पडत नाही. तुम्ही तुमचं काही करा, माझं नाव आठवा न आठवा तो काही बघत नाही. तुम्ही काय दक्षिणा दिली, काय केलं, काय नाही. तुम्ही फक्त शांत चित्ताने त्याच्यासमोर एकदा बसलात ना, त्याच्या स्वरूपाचं ध्यान कसं करायचं. श्रीमद भागवत वाचाल तर कपिल गीता आहे. कपिलाने आपल्या देवहूतीला, आईला जो उपदेश केलाय त्याच्यामध्ये भगवंताचं सगळं रूपाचं दर्शन कसं करायचं असतं तो सगळं सांगितले बरं का. तशाप्रमाणे जर आपण सगळ्या गोष्टी केल्या ना, खूप आपल्याला गोष्टी प्राप्त होऊ शकतात. तर सांगण्याचा विषय कसा आहे की या गोष्टीचं अनुसंधान ठेवणं फार महत्वाचं आहे.
तर जसं आता म्हटलं की या सगळे तीर्थक्षेत्र आहेत, जसे आपले टेंबे स्वामी महाराज आहेत, रणपती स्वामी महाराज आहेत, तसे डोंगरे महाराष्ट्र आहेत. पुष्कळ लोकांना एवढं माहीत नाही. आपल्या श्रीमद भागवताचे आद्य प्रवर्तक, ज्यांनी शरयू नदीच्या किनारी सर्वात पहिलं श्रीमद भागवताचं पूर्ण ग्रंथाचं पठण केलं बरं का, आणि पुष्कळ लोकांना त्याचं ज्ञान दिलं. असं म्हणतात श्रीमद भागवताचं श्रवण करणं, त्याचा पण अधिकारी व्यक्ती लागते, वक्ता अधिकारी लागतो, आणि ते श्रवण कोणी करायचं हे भगवंत ठरवतात, त्यांनाच ते घेऊन जातात श्रवणाला, बाकी येत नाही. आणि श्रवण कसं करायचं तो एक विधी आहे. तसं श्रवण जर केलं तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होऊ शकते. मग ती किती प्रकारची मुक्ती होऊ शकते, 5 प्रकारच्या ज्या मुक्ती दिल्या जाते, कुठलीही मुक्ती तुम्हाला प्राप्त होऊ शकते तर तुम्ही तसं केलं तर बरं का. तर या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला तुमचा विश्वास किती दृढ आहे याच्यावर सगळं, भक्ती भाव विश्वास, भाव बघतो बघा परमेश्वर. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत. जसं हे म्हटलं टेंबे स्वामी आहे, रणपती स्वामी महाराज आहे, डोंगरे महाराज आहेत, तसे काही काही संत आहेत वगैरे, दगडूजी महाराज वगैरे, सिद्धांनी महाराज वगैरे, सियाराम बाबांचं नाव तुम्ही ऐकलं असेल वगैरे. स्वतः मारुतीचे उपासक, असं म्हणतात मारुतीचा अवतारच. 12 वर्ष खडेश्वर नावाचं तप केलं उभं राहून, 12 वर्ष बरं का. अगदी नर्मदेचा प्रवाह वाढला वगैरे, इथपर्यंत पाणी आलं, सगळ्यांनी सांगितलं बाबाजी बाहेर या, आले नाही, ठीक आहे, पाणी इथपर्यंत टच झालं, मग परत पाणी उतरलं, अतिशय निष्प्रभ. आता विचार करा, आपला जर तुम्ही इतिहास काढला पांडवांचा, द्वापर युगाचा, तर 5,500 वर्षपूर्वी हे सगळं महाभारत झालं होतं, जे का मार्कंडेय मुनी होते. म्हणजे अशा मार्कंडेय मुनीचे त्यांना दर्शन झालं. बरं, दुसरी महत्वाची गमतीदार गोष्ट काय, नर्मदा परिक्रमा पायी करणाऱ्याला आश्रमतामा वेगळा म्हणून खूप इच्छा असते. काहीतरी ते महाभाग असतात ते येऊन निघतात, कारण त्याने ऐकले असं कुठेतरी वाचलेलं असतं. आपली व्हॉट्सअप म्हणजे आपली युनिव्हर्सिटी आहे, बरोबर, मोठं ज्ञान देते तिथं, अतिशय ज्ञान देते, इतकं ओव्हर ज्ञान देते, ओव्हर डोस देते की माणूस काय करतो, शास्त्राने काय सांगितलं ते बघतच नाही, मग अश्वत्थामाच्या मागे लागतात. आता अश्वत्थामा ठीक आहे, भगवान शिवाचा उपासक आहे, द्रोणाचार्य गुरु द्रोणाचार्याचा पुत्र आहे, मोठा आहे, मोठी व्यक्ती आहे, पण त्याच्यातून जे कृत्य झाले ते निर्गुण कृत्य झालेले, त्याच्यानंतर त्याची जी अवस्था झाली आहे त्याला भ्रमित ठेवलेलं आहे भगवंताने. मग तो तेल मागत फिरतो, पीठ मागत फिरतो वगैरे वगैरे. मग अश्वत्थामा मला भेटावा. आता मला सांगा, उद्या तुम्हाला गिरणारला जायचं, मग तुम्ही गिरनार परिक्रमा करा, नाही तर गिरनारचा पर्वत चढा, तुम्ही कोणाला जाणार भेटायला? दत्त महाराजांना. तुम्हाला कळलं की अश्वत्थामा खालच्या पायरीवर बसलाय, मग तुम्ही अश्वत्थामाला बसून चहा गप्पा पोया खाण्याच्या गप्पा करणार का? मला किती एक सांगतो मी, म्हणतो मग मानताना काय येते तो मग रोज आश्रमामध्ये पोहे खायला, बालभोग घ्यायला, आरामात घेऊ शकतो, बालभोग घेऊ शकतो, पीठ मागू शकतो, हवं ते तेल मागू शकतो, तेलाचे घाण्याचे घाणे किती आहेत सगळ्या, हवं ते थोडं मिळू शकतो. असं नाही. एक लक्षात ठेवा, अश्वत्थामाला कोणी ओळखलं? फक्त टेंबे स्वामी महाराजांनी बरं का. आमच्या गुरूंनी जेव्हा मी परिक्रमा सुरू करण्यापूर्वी त्याचा आशीर्वाद देतो. एक लक्षात ठेवा, परिक्रमा सुरू करण्यापूर्वी आपल्या घरच्यांची परमिशन लागते. मी नवरा असेल तर बायकोची, बायको असेल तर नवऱ्याची, दोघं असेल तर छान, मग प्रश्नच नाही. मग इतरांची सगळ्यांची परमिशन लागते, गुरूंची परमिशन लागते. मग आपल्या शंकरमाच्या मठात गेलं, त्यांचा आशीर्वाद घेतला वगैरे वगैरे. तर आमच्या गुरूंनी सांगितलं, लक्षात ठेवा, आपल्या टेंबे स्वामी महाराजांनाच फक्त नर्मदा मैयाने दर्शन दिले, सगळं रूपात बरं का, त्याच्यासमोर प्रगट झाली येते. एक मोठी कहाणी येते. तर ते प्रगट झाली वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मग त्यांनी हे पण सांगितलं की जेव्हा ते शिल्पाने जंगलातून जात होते बरं का, गरुडेश्वरला निघात होते, तर जंगलामध्ये रस्ता चुकली आणि एका भिल्लाने त्यांना रस्ता दाखवला. मग त्याने विचारलं, अरे तू कोण? मग त्याने सांगितलं, मी अश्वत्थामा. तर मी लोकांना आवर्जून सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये, जर तुम्ही क्लेम करताय की तुम्हाला अश्वत्थामा भेटला, पहिली गोष्ट त्याने सांगितलं का मी अश्वत्थामा आहे? आपण पाटीलांना चालतो का? मी जयंत कुलकर्णी? नाही, कुठेही लिहिलेलं नसतं आपलं नाव. मग अश्वत्थामाला विचार, नाव आपलं काय? मग त्याला म्हणावं, तू मला सगळं पूर्व इतिहास सांग. जर त्याने तुला 5,500 वर्षापूर्वीचा इतिहास सांगितला, पूर्ण महाभारत तुझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं, त्याने केलेलं कृत्य उभं राहिलं, त्याच्या चेहऱ्यावर जर त्याला ते सगळे भाव दिसले की मी खूप वाईट गोष्ट केली, तर तो अश्वत्थामा आहे. मग त्याच्यात तुम्ही काहीतरी बोध घ्या. आता बघा, विचार करा, अश्वत्थामाने फक्त द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या केली, द्रुपदाच्या मुलाची, बरोबर आहे, दुष्टद्रुम्नाची हत्या केली, अनेक जणांची हत्या केली, त्यांनी केली, कृपाचार्याने केली वगैरे वगैरे, बरं, कृपाने केली वगैरे. तर यांनी जी हत्या केली, तशी आपल्या देशात तर रोज हत्या चालतेच. एका द्रौपदीचं फक्त वस्त्रण झालं, आपल्याकडे किती लोकांचं वस्त्रण होतं. मग तुम्हाला अश्वत्थामा भेटला किंवा नाही भेटला, तर तुम्ही याचा कधी विचार केलाय का की जगात हे जे काय चाललंय हे कसं थांबवायचं? आपली हिंदू संस्कृती आपण म्हणतो ना, लोप पावत चालेल, ऱ्हास होत चालेल. का ऱ्हास होत चालेल? आपल्याला वेदांचं ज्ञानच नाही, वेद काय सांगतात ते कळतच नाही, त्या कळलं तर ते ओळखत नाही. एक लक्षात ठेवा, इथे काही मी क्रिटिसाइज करत नाही, मी फक्त सांगायला, वस्तुस्थिती सांगायला आलं. म्हणजे माझं म्हणणं काय, जसं म्हणतात झोपेचे सोंग घेतलेल्याला जागा करू शकत नाही, जो झोपेत असेल त्याला आपण जागा करू शकतो.
तसाच या अध्यात्मामध्ये हिंदू धर्म काय, हिंदू धर्म हा नव्हताच, सनातन धर्म होता. नंतर मग ते धर्म झाले, हिंदू झाला, बौद्ध झाला, जैन झाला. त्याच्यापुढे कुठलाही धर्म नव्हता. आपल्याकडे फक्त वर्णाश्रम व्यवस्था होती. वर्णाश्रम व्यवस्था ज्ञानाप्रमाणे होती. जो ज्ञानी होता तो ब्राह्मण. मग त्याने सगळे ज्ञानकर्म करायचे, ज्ञानार्जन करायचं आणि ज्ञान लोकांना द्यायचं. दुसरं काय आहे, क्षात्रधर्म, लोकांचं समाजाचं, लोकांचं, देशाचं संरक्षण करायचं. व्यापार करणारे वैश्य लोक, शेती करणारे शूद्र लोक, हे वर्णाश्रम होते. जात धर्म असं नव्हतं. ठीक आहे, नंतर धर्म झाले. तर आपल्या हिंदू धर्माचा ऱ्हास होऊ नये म्हणून आपण आपले वेद जाणले पाहिजे, आपल्या शास्त्रात काय लिहिले ते जाणलं पाहिजे. चला आता मग थोडंसं परत या मार्गाकडे बोलूया. मी का सांगतो हे, लक्षात ठेवा, नर्मदा परिक्रमा करा आता नका करू, तर काहीही फरक पडत नाही. वर्षाची परिक्रमा घरी बसून करू शकतात. जसं भगवंताने, संतांनी काय सांगितलंय, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर 2 गोष्टी आहेत. अष्टांग योग. आता अष्टांग योग म्हणजे आवड आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. मग हे सगळं पाळणं फार अवघड आहे. दुसरं काय सांगितलंय, त्याने सांगितलं तुम्ही ते नाही जमलं तर मग तुम्ही नाम संकीर्तन करा किंवा नवविधा भक्ती करा. श्रवण कीर्तन, विष्णुस्मरणम, पादसेवनम, बरोबर. या सगळ्या श्रवण भक्ती आहे. मग त्यात कुठली उचला, श्रवण तर सगळ्यात पहिली भक्ती आहे. भागवत कथा ऐकायची जायचं म्हणजे श्रवण करणं, प्रत्येक गोष्ट ऐकणं म्हणजे श्रवण. आता तुम्ही श्रवणच करताय, बरोबर आहे. पण श्रवण केल्यानंतर मरण चिंतन करा, त्याच्या योगे तुमच्या चित्तावर ते ठासून जाईल. लक्षात ठेवा, मृत्यू समयी जर तुम्हाला कुठली गोष्ट दुसरी आठवली, आपल्या चित्तावर सगळे जे भाव असतात ना, सगळ्या वासना असतात या पूर्वजन्मीच्या असतात आणि या जन्मीच्या कर्माच्या असतात. त्याप्रमाणे आपल्याला जन्म मिळतो. भरताला जन्म हरणाचा आला होता, ते श्रीमद भागवतात सांगितलेले. त्याप्रमाणे लक्षात ठेवा, आपल्याला भगवंताचं नाव शेवटी आठवायला पाहिजे. त्याच्याकरता चित्ताची शुद्धता पाहिजे. चित्ताची शुद्धता पाहिजे म्हणजे मन कंट्रोल पाहिजे, म्हणजे इंद्रिय दमन पाहिजे, म्हणजे बुद्धी हा चांगला सारथी पाहिजे. आणि हा बुद्धी सारथी चांगला असेल तर हा जीव त्या रथामध्ये जो प्रवास करतो त्याचा प्रवास हा सुखकर होतो, आनंदमय होतो, निरामय होतो. तर जेव्हा अध्यात्म कळतं, अध्यात्म वळतं, अध्यात्म आचरणात येतं, कृतीमध्ये येतं, कर्मामध्ये येतं, तर एक व्यक्ती 100 व्यक्तींना आनंदी करते. आता एक व्यक्ती 100 व्यक्तींना दुःखी पण करते. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. आणि जन्म मृत्यू श्रीमद भागवतात सांगितलं काय, मरावं कसं सांगितलंय, रामाने काय सांगितलंय, जगणं कसं कसावं त्याचा आदर्श घालून दिलेला आहे. श्रीमद भागवतात मृत्यूची भीती नसली पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे आत्मा हा कधीच मरत नाही, बरोबर आहे. जे प्रत्येक आधी जगद्गुरु शंकराचार्यांनी पण सांगितलेले, तो कसा आहे, अजन्म आहे, अविनाशी आहे, वगैरे वगैरे, आणि परमात्म्याचा अंश आहे. ठीक, या सगळ्या गोष्टी कळणं फार महत्वाचं आहे. मला तर फार जास्त डोस दिला मी. आता तुम्हाला मी थोड्याशा माझ्या दैवी अनुभूती सांगतो. आता एक लक्षात ठेवा, दैवी अनुभूती बहुतांशी लोकांना नर्मदा कोण काही घेणं नसतं. परिक्रमा का करायची काही घेणं नसतं. कशासाठी करायची काय घेणं नसतं. कोणी केली मला काय करायचंय, काय साध्य करायचं पुढे बघू. पुढे कधीच बघायचं नसतं. आधी ठरवलं तर पुढे बघलं जातं. एक लक्षात ठेवा, कॉर्पोरेटमध्ये जर तुम्ही प्रत्येकाने आपलं आयुष्य काढलं असेल, तुम्ही आपण 3 वर्षाचं 5 वर्षाचं प्लॅनिंग करतो की नाही, 10 वर्षाचं प्लॅनिंग करायचो. ते कशासाठी करायचो, कोणी व्हिडिओ म्हणून नाही करायचं, बरोबर आहे. प्रत्येक मॅनेजर, प्रत्येक कोण बॉस सांगायचं मला प्लॅन दे. मग ते तुमचे टॅक्टिकल प्लॅन असतील, स्ट्रॅटेजिक प्लॅन असतील, ऑपरेशनल प्लॅन्स असतील. आपण त्या भाषेत जे म्हणायचं तर तुम्हाला भाषा ही टर्मिनॉलॉजी वापरतो. तसंच आपल्याकडे काहीतरी विजन पाहिजे की मला काय करायचं आहे, मी कशासाठी आलो आहे, आता मला काय करायचं, सगळं सांभाळून बरं का. आणि घरच्यांना लाथून करून बिलकुल नाही. आधी संन्यास घेण्यास याची काही गरज नाही, इथे बसून संन्यास घेता येतो. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आता मी जे दैवी अनुभूती सांगता, एक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाच्या, ही दैवानुभूती मला प्राप्त होण्याकरता या काही गोष्टी केल्या त्यांनी तुमच्यासमोर मांडतो. आता काही लोक म्हणतात आपलं पुण्य सांगायचं नसतं, आपण काय केलं ती साधना सांगायची नसते. पण हे लक्षात ठेवा, साधना असते ती काय वाया जात नाही आणि सांगितली म्हणून ती काही संपत नाही, बरं का. कारण साधना ही अखंड चालू राहते. चालू ठेवायची की नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुमच्याकडे ती करून घ्यायची की नाही हे भगवंतावर अवलंबून आहे. तुमच्या तुम्हाला फार वाटलं की मी उद्या 108 पारायण करणार आहे, तुम्ही उठणारच नाही. की पारायणाला बसला तर तुमचं चित्तच लागणार नाही, किंवा पारायण तुमचं होईल, तुम्हाला कळणार पण ते पारायण किंवा सुद्धा अरे झालं पारायण, काय कळलं, काही नाही कळलं. लक्षात घ्या, काहीतरी कळायला लागतं.
ते कळण्यासाठी, ते चिंतन करण्यासाठी, ते मनन करण्यासाठी तो प्रत्येक शब्दामध्ये लपलेला भाव तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा प्रगट होतो तो भाव भगवंताकडे पोहोचतो. नाही तर काहीही पोहोचत नाही. तुमचे पैसे पोहोचत नाही, तुमचा पोशाख पोहोचत नाही, तुम्ही 10 वेळा डोका आपटलं तरी तो पोहोचत नाही. लक्षात घ्या. तर ही ज्या अनुभूती येतात त्याच्याकरता काहीतरी अनुसंधान लागतं. तर असं म्हणता येईल भगवंताच्या कृपेने, दत्तात्रय महाराजांच्या कृपेने, नर्मदामाईच्या कृपेने आमचे गुरु शरशास्त्री जोशी महाराज असं म्हणता येईल की आपले गुरु असतात नेहमी आपल्या शिष्याची पाठराखा करतात. बरं का, जे काय होतं ते गुरूंच्या आज्ञेने होतं, गुरूंच्या इच्छेने होतं. आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला तर तुमची परिक्रमा सेवा पूर्ण होईल. मला वाटलं नव्हतं माझी परिक्रमा सेवा पूर्ण होईल. का तर मी या खांद्यावर पडलो होतो. 2.5 महिने माझा हा हात हलत नव्हता. अजूनही बघाल तर हा पाठ एवढा झाला अजिबात नाही. फ्रोझन शोल्डर झाला होता. आता आणि कुठे करणार फ्रोझन शोल्डर? ते गावात कुठे डॉक्टर, एका गावात एक हॉस्पिटल लागलं तिथे काही एक्सरे नाही, काही नाही, काय नाही. नुसतं त्या डॉक्टरने असं तपासून बघितलं, ठीक आहे, ओके, गोळ्या दिल्या, पेन किलर दिल्या. विचार करा, पायी परिक्रमेमध्ये तुम्हाला 70 ते 80 ठिकाणी गार पाण्याने आंघोळ लागते, 10 ठिकाणी गरम पाणी मिळतं, काही आश्रम चांगले असतात तिथे सुविधा असतात, बाकी सगळं विधी आजपर्यंत तुम्हाला बाहेर जावं लागतं. मग तुम्ही CEO असो, CI असो, काही उपाधी असो, सगळा अहंकार गळून पडतो. आमच्यासमोर एक ब्रँच मॅनेजर होता बँकेचा, तो सगळं ड्रायफ्रूट्स घेऊन जायचा. तो म्हणाला मी आश्रमातलं खाणार नाही, माझी तब्येत बिघडेल, मी रोज ड्रायफ्रूट खातो. आता ड्रायफ्रूट का सकाळ संध्याकाळ खाणार का? तो घरी जातो. एक लक्षात ठेवा, नर्मदा मैया तुम्हाला घरी पाठवते, अगदी व्यवस्थित पाठवते, अगदी तुम्हाला काही प्रॉब्लेम करत नाही, काय नाही, तुम्हाला फक्त दाखवते की बाबा तुझे हे काम नाही, तू घरी जा. आणि माणूस घरी जातो. पहिले 15 दिवस परीक्षा असते. पहिले 15 दिवस तुम्हाला लक्षात येतं, रोज वाटतं काय करावं, कशाला करतो मी परिक्रमा, का आलो, पुष्कळ असतं बरं का, अगदी गमतीदार. आणि मला तर अनुभव असे गमतीदार अनुभव आमच्या लोकांचे, जसं मी सांगितलं. तर तिथे एक वृद्ध स्त्री आहे. एक 15-20 मिनिटं झाले ना? किती वेळ आपल्याला? 5 मिनिटं. दैवी अनुभूती सांगतं, ज्याच्यामध्ये दत्त महाराज नर्मदा मैया 5 मिनिटामध्ये नर्मदा मैयाचं दर्शन हवं असेल तर मग आवड आहे. अनुभूती ऐकायची असेल तर आवड आहे. ठीक आहे, ज्याला द्यायचं असेल ते जाऊ शकतात. ज्यांना भगवंताने इच्छा दिली आहे तर त्यांची स्वतःची स्वइच्छा आहे की मला ऐकायचं आहे. आणि लक्षात ठेवा, हे माझं नाही, इदम न मम, माझं काहीही नाही. मी जे हे काम मानतोय हे एवढा करता मानतोय की जी मला अनुभूती आली ती अनुभूती तुम्हाला याच्याविषयी चांगली येऊ शकते जर तुम्ही अनुसंधान मानलं तर. लक्षात घ्या. आणि माझ्याकडे अजून एक असं मी ऑडिओ व्हिज्युअल पण करतो, पण त्याला 2.5-3 तास लागतात. पण समजा जर तुम्हाला हे सगळं आवडलं तर मी तुम्हाला व्हर्च्युअली पूर्ण नर्मदा दर्शन, गरुडेश्वर दर्शन, अमरेश्वर दर्शन, सगळी दर्शनं करू शकतो. माझ्याकडे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत. तुम्हाला बसल्या बसल्या सगळ्या देवतांची दर्शन येईल. आपण फोटो बघितल्यानंतर देवता मानतोय ना, तर तसं इथे तुम्हाला देवाचं दर्शन होऊ शकतं. तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही सांगा ताईंना, आपण पुढचा 1-1.5 तासाचा कार्यक्रम ठेवू शकतो, 1.25 तासाचा. त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ ऑडिओ मी तुम्हाला सांगू शकतो, दाखवू शकतो वगैरे, बरं का. ठीक आहे, आता अनुभूतीकडे वळतो. तर जेव्हा सियाराम बाबाच्या आश्रममध्ये आम्ही आलो तर आम्ही बाहेर, आमचे काही स्नेही आतमध्ये झोपले होते आणि आम्ही 2 जण बाहेर पडलो होतो. तर एक आजीबाई आहे, बरं का. साधारणतः कसं असतं माहिती का, तिकडे 7-7:30ला आरती झाली की 7:45ला तुम्हाला, 7:30-7:45ला तुम्हाला भोजन असतं, म्हणजे प्रसाद असतो. मग 8-8:15ला सगळे झोपतात आणि 3:30ला 4:45ला उठतात, सगळं आवडतात आणि परिक्रमेला निघतात. सूर्योदय झाला तर निघतात, काही सूर्योदयाच्या अगोदर निघतात. तर आम्ही बसलो तो 8-8:15ची वेळ होती. एक आजीबाई आली आणि त्या आजीबाईंनी ती म्हणाली की तुम्ही, मी नर्मदा अष्टक म्हटलेलं नाही आहे तर तुम्ही नर्मदा अष्टक म्हणा. आता कसं असतं, सुरुवातीला आपल्या नर्मदा अष्टक पाठ नसतं, आपल्याला मोबाईलची मोठी देणगी लाभलेली आहे, बरं का. त्याच्यामध्ये आपलं नर्मदा अष्टक सगळ्या गोष्टी असतात, त्यात काही गैर नाही आहे. तर आम्ही म्हटलं, मी आजीबाईंना म्हटलं, आजी माझा मोबाईल आतमध्ये, त्याच्यामध्ये नर्मदा अष्टक आहे, तर मी जर आतमध्ये जातो आणि माझा चष्मा पण आतमध्ये, तर तो घेऊन येतो. तर ती म्हणाली थांबा. तिने काय केलं, पुस्तक काढलं आणि आमच्या हातात दिलं आणि सांगितलं म्हणा. तर म्हटलं चष्मा नाही आहे, तर चष्मा आणायला जातो. तुम्ही चष्मा आणायला गेलो तर आमची जी स्नेही आहे साताराची अनिल भाऊ म्हणून, त्यांनी मला नंतर सांगितलं, त्यांनी 10 रुपये काढले आणि तिच्या हातावर गेले, तिने घेतले नाही. मी आलो
आम्ही नर्मदाष्टक छानपैकी म्हटलं. आता मी कसं केलं, नर्मदाष्टकाची सुरुवात मी नर्मदा परिक्रमा करण्यापूर्वी 15 दिवस घरीच सुरू केली होती. म्हणजे कसं वातावरण निर्मित होईल आणि आमच्या घरच्याकडनं मला हो म्हणते, नाही तर कोणी सोडत नाही. तर ते आम्हाला खूप छान झालं. आणि त्या या नईबद्दल जे म्हटलं तर तिला अतिशय प्रसन्न वाटलं. मग मी त्या आजीबाईला म्हटलं जरा मैयाचे 1 मिनिट. आणि मग काही दुकानं बंद होत होती, तर त्या दुकानावाल्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं काही ओटी मिळेल का. आता आपण कशी जी ओटी म्हणतो ना, खण नारळ वगैरे, तसं काही तिथे मिळत नाही. तिथे काय एक छोटीशी ओटी असते, बांगडी असते, हिरवी बांगडी, हळकुंड असतं वगैरे वगैरे, आणि छोटंसं काही फोटो असेल वगैरे, ते असे दुर्गा ओटी म्हणतात. ते त्याच्याकडे घेतली, त्याला म्हटलं तुला पैसे उद्या देतो. तो बोला ठीक आहे. त्यानं ते शटर बंद केलं. मी ओटी घेऊन थोडं ती मैया चालायला लागली. तिला थांबवलं, मैयाची 1 मिनिट रुको. ती थांबली, तिला ती ओटी दिली. तिकडे दुर्गेची ओटी का, हा दुर्गेची ओटी कपाळाला लावली, स्मित हास्य केलं आणि गेली. तर आता नर्मदाष्टक सांगणारी, आता बघा आपला देहबुद्धी मग काम करते. ही कोण, ही नर्मदा मैया होती का. कारण सगळे सांगतात नर्मदा मैयाचं दर्शन होतं. आता खरं सांगायचं म्हणजे कित्येक लोक नर्मदा मैयाला टेकन फॉर ग्रँटेड करतात बरं का. उत्तर वाहिनीमध्ये तर खूप हा व्हॉट्सअप बघा, युनिव्हर्सिटी ते सांगतात की मी उत्तरवाहिनी करताना नर्मदेला म्हटलं की मला ताक प्यायचं आहे, मला पुढे ताक मिळेल का. तर एक दादा म्हणाला थांब, पुढे जे आपल्याला ताक मिळेल, अजून 3 किलोमीटर चालत आहे. तर कुठेतरी मीठवालं ताक मिळालं, कुठे मसालावालं मिळालं, कुठे साधं मिळालं. मग नर्मदा मैयाने मला दिलं. मग नर्मदेची परीक्षा बघू नका. लक्षात ठेवा, लोक नर्मदेला टेकन फॉर ग्रँटेड करतात, ते परीक्षा बघतात, ते असं करू नका. आज देहबुद्धी असते. आमची देहबुद्धी कोण, ही नर्मदा मैया होती का, मी का आली, आपल्याकडेच का आली, मग नर्मदाष्टकच का म्हणायला लागलं, मग इतरांकडे का गेली नाही, अनेक प्रश्न उठले. तर सरतेशेवटी आम्ही विचार केला की हे प्रश्न जेवढे उठतात याचा अर्थ आपला तेवढा दृढ विश्वास नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे आम्ही विचार केला चला ही नर्मदा मैया होती. आज आपल्याला काय काय होईना तिच्या मुखातून नर्मदाष्टक म्हणावंच लावलं. खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्या